नमस्कार मंडळी. विनोदाच्या चातुर्य कथा घेऊन तुमचं मनोरंजन करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी, भारताच्या गौरवशाली इतिहासामध्ये अनेक मनोरंजक गोष्टी आणि शूरवीरांचे किस्से आहेत ज्यांनी आपल्या शक्तीच्या आणि युद्धतंत्राच्या जोरावर एक कालखंड गाजवलाय. पण आता तुम्ही अनुभवणार आहात एका बुद्धिमान व्यक्तीची गोष्ट, अर्थात तेनाली रामाची गोष्ट. मंडळी, आज आमच्या जत्रेमध्ये या मालिकेची टीम सहभागी झालेली आहे. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. या मालिकेमध्ये मध्यवर्ती भूमिका साकारणारे अर्थात चतुरस्त्र अभिनेते कृष्ण भारद्वाज, तेनाली राम यांच्या सोबत असणारी तेनाली सेना अर्थात पद्मावती श्रेया पटेल, बलभद्र अर्थात अहनाफ खत्री, वचस्पती अर्थात कृष्णा आणि लक्ष्मा अर्थात आर्या सकारिया. तुम्हा सगळ्यांचं आमच्या कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे. मंडळी, आज अविट, रागिणी आणि मनोमिलन आलेत त्यांच्या फॅन्स बरोबर ब्रेकफास्ट करण्यासाठी. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याची मेजवानी अनुभवण्यासाठी. जी घेऊन मंचावर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. नमस्कार प्रसाद सर, नमस्कार निमितीताई, नमस्कार. तुम्हाला म्हणजे हे टेबल रूपी नेपथ्य बघून आणि ही ओरिजिनल वाजंत्री पाहून आणि आमचा हा पोशाख पाहून तुम्हाला वाटलं असेल की अविट, रागिणी आणि मनोमिलन हॉटेलमध्ये गायला का बरं आलेले आहेत. हो ना, हो ना, हो. वा वा वा. प्रसाद सर म्हणजे नटखटच आहेत अगदी. नाही, पण आम्ही गायला आलेलो नाही आहोत प्रसाद सर, आम्ही इथे खायला आलेलो आहोत. अर्थात म्हणजे आज हा आमचा 500वा प्रयोग नाही तर हा एक वेगळाच प्रयोग आहे. काय लोकांना आपण सांगतो आहे प्रयोग वेगळे होणार आहेत, प्रयोग वेगळे होणार, काहीतरी वेगळं केलं पाहिजे. अर्थात हो 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 हो. नाही तर कसं आहे, हा 500वा प्रयोग नसल्यामुळे लोचन मजनू नावाचा मच्छर आपल्या कानाभोवती गुणगुण करायला येणार नाही याची खात्री आहे मला. आणि आपल्या प्रयोगाला थांबेरिया लावणार नाही याची सुद्धा. मलेरिया असं असतं ते. अवीट नॉर्मल मच्छरांनी होतो तो मलेरिया. हा लोचन मजनू आपला प्रयोग थांबवतो म्हणून थांबेरिया. हा यांचा विनोद. तुला त्याचा आवाज ऐकू आला का? नाही, दुर्लक्ष कर, पुढे चल. अच्छा, हा, नाही. तर काय झालेलं आहे, आम्ही इथे ब्रेकफास्ट विथ फॅन्स अशा या कार्यक्रमासाठी आम्ही आलेलो आहोत. आमच्या स्पॉन्सर्सना ही वेगळीच म्हणजे कोणालाच ही सुचली नसेल अशी कल्पना सुचलेली आहे. हो ना. MHJ कॅफेच्या गार्डन रेस्टॉरंटचा एक कॉर्नर आम्ही इथे बुक केलेला आहे खास आमच्या फॅन्ससाठी आणि आमच्यासाठी. कसं आहे अविट, आम्ही ब्रेकफास्ट करणार आणि गाण्यांची आदान प्रदान करणार आमच्या फॅन्स सोबत. म्हणजे असे गुंतलेले नूडल्स पाहून आपल्या फॅन्सना एक गुंतलेली अवघड अशी रागदारी आठवेल आणि चॉपस्टिक्सनी मी ती अशी उलगडताना त्यांच्यासमोर रागदारीचं असं रहस्य उलगडेन. त्याचा आवाज येतोय अविट, त्याचा थू असा आवाज मला आता ऐकू आला. अविट नाही तू दुर्लक्ष कर, इथे कॅमेरे आहेत, आपला कार्यक्रम चालू आहे. तुझं वाक्य आहे पुढचं आपण. हो. आता मनोनी जसं सांगितलं तसं जिरा राईस खाताना एखादं जिरा अचानकपणे दाताखाली येतं, तसंच आपण गाताना एखादी तान अचानकपणे आपल्याला नकळतपणे सापडून जाईल आणि आपण त्याचा आस्वाद घेऊ. गणपती बाप्पा मोरया, पॅकअप. त्याचा आवाज ऐकू येतोय अविट, आवाज येतोय अविट, त्याचा आवाज येतोय अविट. नमस्कार. काय योग असतात बघा तुम्हाला ना. मी हे घ्या. हो नमस्कार. गेला हा, एवढंच बोलायला आले होते. मजा गेला लोचन मी पण नाचणार. गेला रे गेला. आता आपला कार्यक्रम होणार. राम गावाला राम. नमस्कार. ते आम्हाला ज्यांच्याबरोबर जेवायला जायची ती बँडवाला तुम्हीच आहे का दोघं? अर्थात बँडवाले नाही होत आम्ही बँडवाले नाही, आम्ही गायन युगुल ज्यांचा संसार सप्तपदीनी नाही तर सप्तसुरांच्या साथीने सुरू झालाय असे आम्ही दोघे. हा माहिती ती वॉटर लेमन टिटवी रुसलेली. नाही हो,
मनोमिलन स्वरछेडे आणि अविट रागिणी असे. हो ना हो ना हो ना. नाही ते काय ध्यानात राहती नाही तो तुमची नावं कठीण कठीण आहेत ना अवघड आहे ती. आमच्या गावाकडे वेगळी नावं आहेत. तुम्हाला नाव लक्षात नाही याचं काही मला हरकत वाटत नाही, पण कसं आहे तुम्ही आमचं गाणं ऐकता, तुम्ही आमचे फॅन्स आहात, हे आमची भाग्याची गोष्ट आहे आमच्यासाठी. धन्यवाद. आम्ही नाही तुमचं गाणं ऐकत. काय तू ऐकते गाणं? नाही मी आता पहिल्यांदा भेटले यासनी, मी पहिल्यांदाच भेटले, मला नाही माहिती. नाही तुम्ही फॅन्स म्हणून आलेला आहात ना? नाही नाही तसलं नाही. सांगत तसलं नाही. काय झालं होतं, आम्ही गेलो होतो दुकानात, कुकर घ्यायला. कुकर घेतला आम्ही एक. त्याच्यात आहे ना आम्हाला एक कुपन आलं होतं. कुपन आहे की नाही, ती आम्ही ती हे केलं, खोडलं, ती क्रॅच केलं क्रॅच. त्याच्या आतमध्ये लिहिलेलं होतं की 2 कलाकारांसंगट एका मोठ्या हॉटेलमध्ये फुकट जेवायला मिळणार, म्हणून आम्ही आलेलो आहे. फुकट जेवायला मिळणार म्हणून ही लोक आलेली आहेत. आयुष्यात कोण लोक आली पाहिजे ती तर येत नाहीयेत. हीच अशी लोक काय येतात मला खरंच कळत नाही. असू दे, आता आपण घेतला आहे हा कार्यक्रम, आपल्यासाठी करताय. होय अरे होय होय काय काय हो काय म्हणजे बोलते ते तुमच्याशी. बोलावलं. अहो 3दा 4दा कशाला बोल. ध्यान नव्हतं, बायको संग बोलत होते. असं आहे ती माया मागणं हुई करते ती. काय काय झालं काय? मी काय म्हणतो, ज्याच्यासाठी आलोय की नाही ती करून टाकू ना पटाक दिसनी. हा हो बरोबर बोललात. या हा द्या कॅमेरा, हे द्या फोटो, हे काय आपलं फोन द्या. फोन द्या. कशाला? फोटो काढायला. कोणाचे? आपले. का बरं? तुम्हाला आमच्या सोबत फोटो काढायचे? आमच्या सोबत फोटो काढले तुम्हाला बी कुकर भेटणार आहे होय? अहो नाही, आम्हाला तुमच्याबरोबर फोटो काढायचे असतील. नाही, तुम्ही आलात ना इथे आमच्या बरोबर फोटो काढायला. नाही पण म्हणजे तुमच्या सोबत फोटो काढायला तुम्ही काय हिरो हिरोईन आहे होय? हिरो हिरोईन नाही, सेलिब्रिटी आहे. आम्ही गायक आहोत. आम्ही गातो. नाही तसं नाही साहेब, आम्ही आहे की नाही, आम्ही बिनकामाचे फोटो काढतच नाही. तसं नाही. काय होतंय माहितीये का, लय फोटो असलं की नाही फोन मध्ये स्लो होतो या, स्लो होतोय फोन. त्याच्यामुळे मग बिनकामाचे नाही फोटो ठेवत आम्ही. ठीक आहे त्याच्यामुळे आम्ही तसं कचरा विचरा ठेवत नाही. कचरा बोलतायत ते आता आपल्याला, बिनकामाचे बोलतायत आपल्याला. मी चिडत नाहीये, वाईट वाटतंय अभि. ठीक मला नाही बरं. ओ दादा चिडले. ओ भाऊ नका ते फोन द्या, तुमच्या फोन मध्ये काढ. नाही मला नाही काढायचंय. आमच्या सोबत फोटो नाही काढायचंय. आम्ही पण बिनकामाचे फोटो काढत नाही. आम्हीही कचरा ठेवत नाही आमच्या फोन. बोलू कोणाला आपल्याला तर ठीक आहे. नसते एकेकाला आवड फोटो काढायची, नाही का? नको काढूया फोटो. आपण ना इथे या इकडे खाणं अजून आलेलं आहे बघा. आलं आपण ज्याच्यासाठी आलेलो आहोत ना, ते करूया. बसा बसा आणि पटकन आवरा. खाली बसू नका, वर बसा. या काय मोकळं सोडायची सवय ना आमच्या गावाकडे. आम्ही असं नाही ढकलू नका. खाली बसती, खाली बसती. सवय नाही. नाही इथे मांडलं होते आपल्यासाठी आहे इथे सगळं. इथे बसा. तुम्ही दोघं? हो आम्हीच. नमस्कार. नाही मी नाही ओळखत, सॉरी. जा रे जा, एवढंच बोलायला आलायस, जा. यांनी बी नाही ओळखलं. असू दे. ऐकलं आम्ही. हो चिडू नकोस. नाही चिडत आहे. चिडू नकोस. खा ताई. हो घेतोय. जिलबी खा, जिलबी. गोड खा जरा, बरं वाटेल. शांत. होय काय करता तुम्ही? अरे देवा, आम्ही आत्ता सांगितलं आम्ही गायक आहोत. गातो आम्ही. एखादी झलक होऊन जाऊन द्या की मग. हे कसं बोलले? असं बोला ना, असं काहीतरी सांगा. वा वा वा, झलक. मला आवडेल तुमच्यासाठी गायला. काय गाणं गाऊ बरं, तुम्ही सांगा. उसाला भाव किती आला शेठ? मला काय माहित. नाही गाणं हे गाणं आहे? नाही, तो माणूस आहे ना शेतातनं ऊस घेऊन जातोय. मागणं त्याची बायको. हे गाणं आहे अभि? मला माहित नाहीये गाणं. मलाही नाही माहिती. वेगळं गाणं द्या. उसाला भाव काय आलाय शेठ? प्रश्नपत्रिका वाटते ही. नाही लय भारी गाणं आहे. जाऊ द्या. नाही गाणं सांगा तुम्ही. लय भारी. कंदील घेऊन या कारभारी, रात्रीला माझ्या मारू भारी.
अशीच गाणी आवडते. कुठली गाणी आहेत ही अवीट? हाय ती हिरोईन कंदील घेऊन जाते रात्रीला. हिरोईन कंदील घेऊन जाणारी गाणी नाही गायची आहेत मला. कृपा मी माझ्या आवडीचं गाणं गाऊ का? मी माझ्या आवडीचं गाणं गाऊ बरं, का? गा. मी माझ्या आवडीचं गाणं गातो. चालते चालते गा गा. सूर द्या बरं आमिरची, आपला नेहमीचा सूर. का हसतंय? दाद दिली त्यासनी. ते हसले आता मध्ये गाण्यात. कुठे कधी हसलं? कधी हसलो? सांगताय ना सगळं नको ना. का हसेन मी? मुळात कुठला माणूस हा हा हे कुठला हास्य आहे माणसाचं? हसले नाही होय. नाही हसलोय मी गातोय. अहो आलाप आहे नका मध्ये असं करू बस की नका. हे मला वाटलं खरंच ते. त्यांना सांगा ना. शब्द नाही तो त्याच्यात, त्यामुळे अंदाज येत नाही हो. तुम्ही गा. येणार येणार शब्द येणार. थांबा. तुम्ही गावा गावा. चिडायला लावू नका. शब्द घेतो मी थेट. शब्द घेतो थेट. ठीक आहे चिड. हा. ये नका का? म्युझिक दिलं. नको आहे. नको देऊ. भांडी भांडी. आहेत. नाही नाहीये म्युझिक. त्याचं बाण आवाज. अरे मी गातोय ना. गावा गावा तुम्ही गावा तुम्ही गावा. नका नाही करू. एवढ्या मोठ्याने नको म्हणू. नाही ती त्याला आवाज नाही. तुम्ही गावा की तुम्ही थांब ना गावा तुम्ही. काही ते खाण्याचा पण कार्यक्रम आहे ना. हा खा ते खा. पण वाढ हे लागलं घ्या पाहिजे. हे घ्या. नाही खा. तुम्ही गा. फडका नाव जरा. अरे नाही ना गाऊ द्या ना. तुम्ही गावा. नाही ती भजी. गाऊ द्या ना तुम्ही. फडका आणायला सांगताय तुम्ही मी गात असताना. साडी- सूर पुसायचे आहेत का माझे तुम्हाला? हो. फडका का तुम्ही सांगताय मला कळत नाहीये. साडी सांगितली तिच्यात. जरा पाणी घे. काही नवी साडी घेतली. नवी साडी नवी साडी घेतल्या पण मी गातोय ना. तुम्ही गाता नाही. तुम्ही गावा की. अरे मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का? कलाकारांनी ना आजूबाजूला बघायचं नसतं. हो टीव्ही आहे मी. आजूबाजूला बघू नको. टीव्ही आहे का रेडिओ आहे? मी गात सुटलोय. तुम्ही आपलं तुमचं करत राहा. कोण असतो मी? एवढं त्रास नका, पाणी प्या. तुम्ही एवढं चिडल्यावर कसं होईल? एवढा विचार करायचा नसतोय. आमची हे बघा गाताना पुढं माग बघत नाही. नाही बघ. कोण गात? हे गातात ती. कसं गातात? बघ? हे गातात. हे गातात. हे गात्यात म्हणजे गात्यात बर का? ऐकायचंय होय? ऐका मैफिली रंगत्यात ह्यांच्या तुम्हाला माहित नाही. शो लागते ती गावाकडे. गाऊन दाखवा. गाव आहे. कोण गायक आहे? मला बसून नाही जमत. उभं राहा. असे गा. हा गातो हा. त्याचं गाणं ऐकावं लागतं. ठीक आहे. हे अग्रीमेंट आहे. काळ घोंगड काळ घोंगड पाटानं उघड वार घुसतयच हुकड आणि डाव्या हातानं शेंबूड पुसतय उजव्या टेरी. थांबा प्लीज. हात जोडते. अवीट हो हो हो. अवीट ही कुठली गाणी आहेत अवीट? नाही माहिती. माणसानी केलेली गलिच्छ क्रियेला चाल लावली आहे फक्त यांनी. खरखर खाजवतय पाठीकडे अवीट. आणि जमळांग पपळांग कुठलं वाद्य आहे? नाही माहिती. काय वाद्य? रपाक असं कुठलंच वाद्य नाही वाजत अवीट. शांत हो. रपाक फक्त कानाखाली मारू शकतो तुला आपण. त्रास होतोय ना मनुष्य. भंबळांग हे नाही. मला शोधून दाखव हे कुठल्या रागदारीतलं कुठल्या देशातलं आहे? आता हे दुर्लक्ष कर असंही नाही सांगू शकत मी तुला. ऐक. नमस्कार. अरे तू काय दुसऱ्यांदा भेटतोय ना. त्याला एक जमळांग द्या रे कुणीतरी. मगाशी करून जायचं ना रे. आपण पण बोललो असतो पण त्यांना तोच पाहिजे का? मला कळत नाही आपल्याला त्रास द्यायला. नका करू हे. नका करू हे. लोचन मजनू होते काय? लोचन मजनू होते. बोलत होते ते होते. अरे कसं भारी ते अँकरिंग करते तू. म्हणजे अँकरिंग म्हणजे एकदम अँकरिंगच. अँकरिंगच करते ते. एकदम भारीच. मला लोचन मजनू माहिती आहे. हा विषय आहे का लगा? आमच्याकडे त्यांच्या क्लिप व्हायला आहे त्या. आम्ही फोटो काढून येतो त्यांच्या सोबत. फोटो काढून येतो त्याच्यासोबत. सुंदर झाला परफॉर्मन्स. आम्ही काय नाही करू शकत. कमाल केली तुम्ही. कमाल.
आणि लोचन मजनू परवडला इतके हे अरे बापरे होते. बघा यावर आपले हास्यरसिक काय म्हणतात. प्रसादा ला जवाब सदाबहार सादरीकरण होतं. फार मजा आली. सावते आज तू फारच खुल्लायस का कोण जाणे, पण म्हणजे ला जवाब. आणि तुझ्याबद्दल काय बोलायचं. अप्रतिम. फार मजा आली. बहारदार. येस निर्मितीताई. आता पटलं तुम्हाला लोचन मजनू जास्ती तुम्हाला सोयीस्कर. पण ते गाणं मला जरा विचारायचं, खरंच आहे का असं गाणं. मोठे सर लिखित गाणं. हॅट्स ऑफ. काय गाणं आहे ते. म्हणजे अशी गाणी खरं तर ऐकतो आपण. पण काय बोलू मी तुम्हाला. या मला भेटायला. मंडळी, हास्य महारथी समीर चौघुले एका कार्यक्रमात आलाय जज बनून. चला बघूया त्याला तिथे काय अनुभव येतोय ते. हॅलो प्रसाद. निर्मितीताई नमस्कार. प्रसाद बोल. गेली अनेक वर्ष आपण एकमेकांना ओळखतोय. गेली 29 वर्ष झाली या इंडस्ट्रीत मी काम करतोय. बरीच स्वप्न बघितली, बरीचशी स्वप्न पूर्ण सुद्धा झाली, पण एक स्वप्न माझं अजूनही अपूर्ण आहे. मला नेहमी असं वाटतं रे की असं इथे यावं या सेटवर आणि ज्या रंगाचे आपले कपडे आहेत त्याच रंगाचा असं गॉगल घालावा, असं ऍटिट्यूड मध्ये असं न बघता हाय करावं सगळ्यांना, इथे खुर्चीवर बसावं. आपण मनाचे आपले राजा आहोत रे. आपल्याला मनाला वाटलं आपण शेंगदाणे घेतले केलं, आयुष्यात पुढे गेलं आपलं. आपण नाही कुणाचा विचार करायचा. मला असं वागायचंय हे स्वप्न माझं अनेक वर्ष पूर्ण होत नव्हतं, पण ते स्वप्न आज माझं पूर्ण झालेलं आहे. मग मी जाऊ. नाही, माझा शो वेगळा, तुझा शो वेगळा. ओके. माझा शो रेक मेल्या रेक. हा सिंगिंग शो आहे, एक नवीन रियालिटी शो आहे आणि हॅपी टू से मी जज आहे त्यात. रेक मेला रेक शोध गोडगळ्याचा हा शो आहे. मला खरंच माझं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटतंय. आता मात्र मला माहिती आता आयुष्याला नवीन कलाटणी मिळणार. सर 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 हॅलो 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 सर. आय एम विहान वायू. विहान वायू या शोचा डिरेक्टर. आय एम द डिरेक्टर. येस 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 येस. यंग चॅप आहे, यंग चॅप. येस सर. लॉट अबाउट यू सर. दिस आर अँकर श्रमेश. वी कॉल हिम. अरे अरे बस बस श्रमेश. येस येस. अरे मी बघितलंय तुला. येस सर. तुझं काम बघितलं डेली सोप मध्ये वगैरे. थँक्यू. व्हेरी गुड. अरे मोठा स्ट्रगल आहे तुझा. थँक्यू सर. काजू. ओ आय एम सो सॉरी सर. तुमच्या डिमांड नुसार काजू आलेले आहेत तुमच्यासाठी. पशा खूप पुढे निघून गेलो रे. पशा मी खूप पुढे निघून गेलो यार. येस प्लीज सर. सर आपण शूट सुरू करूया का, कारण त्याचा खूप लेट झालेला आहे. येस ऑफकोर्स ऑफकोर्स लगेच. दत्तू अरे त्या मॅडम कुठे आहेत. सर लेझी लकी शिवाल्या मॅडम, त्यांना बोलव लवकर प्लीज. लवकर बोलव सर प्लीज. बसा. या श्र दिस इज माय सेट राईट. हो हो हो. हॅलो गाईज. लेझी. किती दिवसांनी भेटलाय. ऑफकोर्स ऑफकोर्स. आपल्या शोचा डिरेक्टर आहे बरं का. ओके. असं जर तुम्हाला अपडेट्स पाहिजे असतील तर फॉलो करा लेझी लकी शिवाल्याला. लेझी. माय गॉड. ओके ओके. बघ कोण. हे काय करते असं कोण पाय पडतं यार. सेल्फी काढूया काय सर. सेल्फी. हो हो सेल्फी काढूया. यस सर. सयाजी शिंदे गिळलाय का हो यांनी. थोडा वाटला. यस सर सेल्फी. सर व्हिडिओच काढून घेऊया सर. ते हाय म्हणा ना माझे फॅन्स ना. काय म्हणू. हाय. थँक्यू सर. गाईज इकडे आम्ही तुम्हाला सेट. ही कोण आहे. ती सध्याची सोशल मीडिया सेन्सेशन आहे. 35 मिलियन फॉलोअर्स. अख्खे व्लॉग फक्त व्लॉग करत असते आणि ती आपल्या शोची सेकंड जज आहे. ही जज आहे. येस येस. कशा धावत पुढे निघून गेलास रे तू. सर अजून एक महत्वाचं सांगायचंय. हा ब्रँड एक होता आपल्याला स्पॉन्सर. तो काय डील क्रॅकच होत नव्हतं, पण तुम्ही आलात आणि 12 लाखाला डील क्रॅक झालाय. पर एपिसोड 12 लाख.
अरे ब्रँड आणि क्या बात आहे. तर जरा ब्रँडिंग करावं लागेल त्यांच्या करावंच प्रोडक्ट लागेल. येस आणि ते म्हणालेत की समीर चौगुलेच करणार, फक्त ते असतील तरच आम्ही स्पॉन्सर. थँक्यू सर, थँक्यू सो मच. मी तो कॉस्ट्युम जरा थोडे बदलावे. ऑफकोर्स रेडी आहेत ना कॉस्ट्युम. येस मी तयारी करून ठेवली आहे. अशा खूप पुढे निघून गेलो रे मी. बर एवढेही वर्ष करतोयस तू हास्यचित्राचं जज. एकदा तरी तुझं पर्सनल ब्रँडिंग झालंय का रे? MHJ साठी झालंय का? आज माझं झालं रे. झालं. हे असं असतंय. क्या बात आहे. हा हे घालायचंय. येस पशा हे घालणार रे मी. बघ जरा गंजी फ्रॉक आहे. हा बनियान आहे सर. बनियान आहे मग ती घालायची आहे सर तुम्हाला. बनियानचाच ब्रँड आहे. लोला नावाचा ब्रँड आहे खूप मोठा. त्याची बनियान हा प्रीमियम प्रॉडक्ट आहे बनियान. तर ते आपल्याला ब्रँड कर म्हणजे ब्रँडिंग ह्याच करायचंय. लोला बनियान. हे लोला हा म्हणजे ते पण मग ते आत असतं ना अंतवस्त्र, बाहेर दिसणार नाही ना, काही फायदाच नाही तसं करून. नाही सर, नुसती बनियानच घालायची आहे. येस सर. हे बनियान घालून मी. हो सर, बनियान घालूनच बसायचंय. जज आहे मी. हा जज आहात तुम्ही. जज मी बनियान घालून मी. मस्त केलं असं मी. हो बनियान घालून मी. हो सर, हो बनियान घालून बसाय. नाही हॅलो मी हे नाही घालू शकत मी. हे सर अग्रीमेंट मध्ये सगळं लिहिलं होतं. तुमच्या मॅनेजरनी ते वाचलंही आहे. आता तुम्ही सही पण केली आहे त्यांनी. आता काय करणार, घालावं लागणार. बायको माझी सगळं स्वीकारते यार. काय करू, बायकोला मॅनेजर केलं. ऐका सर. दत्तू त्यांच्या बरोबर जा. चला सर या ना प्लीज. अरे असं अप्रतिम दिसाल सर, भारी दिसाल सर तुम्ही. कमाल दिसाल. कोई बात नाही. येस असते. या फॉलोवर आपण बघू हे लाला चड्डीवाले कसे नेकेड होतात ते. लेझी नको जाऊ साथ मध्ये. बस रमेश, तुझ्यापासून सुरुवात होईल. तुझं आधी अख्खं इंट्रोडक्शन, मॅमचं इंट्रोडक्शन, सरांचं इंट्रोडक्शन, शोचं इंट्रोडक्शन झालेलंच आणि मग तुला माहिती आहे पुढे काय करायचं. ओके रेडी आहे आपण शूट सुरू करा. सर चला लवकर. येस थँक्यू. या सर. अरे यार हे ऑड आहे यार. हे क्या बात है. क्या बात आहे सर. कडक दिसताय सर. हो मागून जास्त चांगला दिसलो. अरे म्हणजे रमेश काय दिसतायत सर. काय म्हणजे सर, ऑन नाहीये सर. गुलाबाने बनियान घातलं असं वाटतंय सर. एक्झॅक्टली. बनियान घातलेलं गुलाब. खूप सर क्या बात आहे. आजपर्यंत मी हे असं जज आहे ना, हे असं नाही करून चालणार. पण नाही वाटत आहे ऑड सर, काहीच वाटत नाही. उलट बघा हा ब्रँड आता काय वरच्या वर जाईल तुम्ही घातलाय म्हणजे. अरे पण लोला काय नाव आहे हे लोला. मुळात मला का केलंय तुम्ही ब्रँड अम्बॅसेडर बनियानचा. त्यांनीच केलंय. अरे पण त्यांना तुम्ही सांगा की मी जर बनियान घातली तर लोक अरे क्या बात आहे चला लोला बनियान घ्यायला जाऊया असं का जातील लोक. सर असे नाही जाणार. माझ्याकडे बघून वो मैं है नहीं मेरे में वो चाहिए वो है नहीं सर. मुळात तुम्ही काय घातलंय ना त्यावर विश्वासच ठेवणार. तुमचा ऍटिट्यूड महत्वाचा असतो. बसा तुम्ही चेअरवर बसा चेअरवर. मी सांगतो ये बसा. हा हे मांडीवर घेऊ का मी. नाही कट झाल्यावर वाटल्यास तुम्ही कोट घाला, पण ऍक्शन मध्ये बनियन. हात काढा. हा खुर्चीवर हात ठेवा. या कणात आठ. पाय पुढे. चेहऱ्यावर बेफिक्री. पोट आत घ्या. हा ये बात हो रहा है. फॉलोवर लोक पटकन बघून घ्या. केसाळ आराम सर. हिला सांगा कट करो. लेझी लकी आता ऍक्शन आहे. कम ऑन गणपती बाप्पा. येस रोल साऊंड ऍक्शन. दादा म्युझिक. हॅलो नमस्कार, आदाब, वडक्कम. मी रमेश बेटकर तुमचं स्वागत करतो तुमच्या आवडत्या सिंगिंग शो मध्ये, ज्याचं नाव आहे रेक मेल्या रेक. शोध गोड गळ्याचा. आणि अधिक वेळ न घालवता आपण स्वागत करूया आपल्या पहिल्या परीक्षकांचं. अत्यंत सुंदर, मादक, गोड, ब्युटिफुल, लेझी लकी. आणि अधिक वेळ न घालवता आपण लगेच स्वागत करूया आपल्या दुसऱ्या परीक्षकांचं. लोलाबाद समीर चौगुले. काय झालं. हे काय नाव लोलाबाज.
अरे लोलाबाजचा काय होता अर्थ लोलाबाज? लोलाबाज ब्रँडच नाव आहे, म्हणजे ब्रँडनी दिलं आपल्याला. पण कसं वाटतं ते लोलाबाज? नाही कसं वाटत आहे बघा, जा की बाजी लगाता है वो जाबाज, लोला की बनियन पहनता है वो लोलाबाज, असं त्यांना तू लॉजिक आहे हे. अरे त्यांना प्रमोट करायचं आहे सर. नाही, मुळात लोला हा शब्दच ऑब्जेक्शन आहे माझं. नाही तुम्ही एकांतात लोला ऐका, बघा काय ऐकू येतं नाही सर, तुम्ही कशाला तसा विचार करताय? अरे लोलाबाज म्हणजे समीरच्या आधी लोलाबाज लागलाय म्हणजे खतरनाक. सर लोलाबाज म्हणजे डॅशिंग सर. Yes! 2 ल आहेत त्याच्यात सर, 2 ल. 2 लचा काय लॉजिक आहे? हा काही सांगतो का सर? 2 ल तर मी अरे हो का बरोबर असं मान्य करणार आहे. सर लोलाबाज हे ब्रँड होणार आहे तुमच्या नावामुळे. सगळे लोलाबाज असणार आहेत आता ह्या पुढे जगात. तुम्ही नाही होणार, काही ऑड वाटत नाहीये. कोण होत रे? बनियन साईन केलंय की नाही? मस्त केलंय वगैरे असं कसं बोलणार आहे? बसा तुम्ही. ऍटिट्यूड महत्वाचा आहे. ऍटिट्यूड द्या, ऍटिट्यूड द्या. हिला सांगा टच नाही करायचं. लकी लकी डोंट टच हिम प्लीज. हा कडा ताट, हा पाय पुढे. हा येस, पोट आतमध्ये, बेफिक्री चेहऱ्यावर बेफिक्री. येस, हेयर रॉ लुक चाहिए मेरे को. ये लोलाबाज है मेरा. हा चला ऍक्शन ऍक्शन. आणि आपल्या कार्यक्रमाला लाभलेत अतिशय विशेष अतिथी. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया तेनाली रामा या सिरियल मध्ये तेनाली रामा हे पात्र साकारणाऱ्या कृष्णा भारद्वाजांचं. तर मैं आपसे विनती करता हूं कि आप स्टेज पे आइए प्लीज. हेलो हेलो सर. हेलो 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 सर. यस यस प्लीज प्लीज जॉइन अस. हेलो हेलो सर. हेलो सर एक फोटो काढूया का पटकन? सर एक सेकेंड, आप बनियान पहने हुए हैं. हाँ, तो बनियान पहन के फोटो कैसे खिंचा सकते हैं आप? हम जज है. नहीं, आप ऑड हैं, आप जज नहीं. आप ऑड लुक आउट है. आप जरा उस तरफ जाइए, आप इधर आ जाइए. नहीं तुम्ही सांगा ना, द्या ना, ओळख करून द्या ना. हाँ, नहीं सर, ये जो बनियान है वो ब्रांड है हमारा, लोला बनियान. 25 करोड़ का टर्नओवर है इस बनियान कंपनी. बनियानची नहीं, माझी ओळख करून द्या. ये कैसा नाम है लोला बनियान, और आप कैसे पहन सकते हैं लोला बनियान? उनका कोई बनियान पहनता भी है भला? अरे आप छोड़िए, आप फोटो लीजिए. एक सेकंड, हम देखो, हम इधर सुनो. एक सेकंड. दत्तू दत्तू आजा. सगळ्यांनी या बरं बोला चीज. चीज. नाइस 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 सर. सर आप बैठ सकते हैं. हाँ जी, हाँ जी, हाँ जी. आप अगली बार ना बनियान पहन के मत आना, नहीं तो कोई जज नहीं मानेगा आपको. हाँ बराबर. हाँ, और फोटो खिंचाने के लिए तो बनियान कभी मत पहन. बराबर है. तुम जो तेनालीराम का रोल करते हो, हाँ, उसमें तो अर्धनग्न ही रहते हो, ऊपर का पहनते ही नहीं हो. तभी हम देखते हैं, अक्खा सीजन देखा है मैंने, किमान तो भी ये पहना है बनियान. वो तो कैरेक्टर है ना, कैरेक्टर में आप गहने वहने पहनकर कैरेक्टर तेनालीरामा बन जाते हैं. आप तो क्या. आई एम सो सॉरी सर. सर प्लीज प्लीज सर. ठीक है, आप अगली बार कपड़े पहन के आना पूरा, फिर मैं आपके साथ फोटो खिंचाऊंगा. ठीक है? हाँ ठीक है आप जाओ. तो अगली बार फिर मेरे को तुम्हारे सेट पे बुलाओ, हम फोटो निकालते का देखो. सर पण त्यांनी बोलवलंच नाही तर तुम्ही काय कराल? अरे यार व्हेरी नाईस व्हेरी नाईस. ऍक्शन सुरू, कम ऑन. आता अधिक वेळ न घालवता आपण बोलूया आपल्या पहिल्या कंटेस्टंटला. तिच्या समोर सूर भरतात पाणी अशी सुमन सुहानी. मागून श्रम मागे मागे. सर इथे बनियनवर कोणीतरी बसलंय सर, यांच्या समोर मी कसं गाणार? जज. ऍक्शन ऍक्शन. सुमनजी कंटिन्यू. या. मी सर, मला आधी एक छोटी गोष्ट सांगायची. हा बोला. ससा कासवाची नको. व्हेरी नाईस नाईस ह्युमर नाईस ह्युमर. अरे वेडी आहे काही. कट कट कट. असं कोण मारतं जजला? लेझी त्याला लागलं लेझी. सॉरी बाबा, सॉरी चुकलं. बसा बसा सर, कोई बात. अरे एवढं जोरात कोण मारतं यार? अरे हे नका करू, हे ना उलट बसवा. ओके कम ऑन लेट्स गो ऍक्शन. सर ॲटिट्यूड. नाही, मला एवढंच सांगायचंय सर की माझी आई ही समीर सरांची खूप मोठी फॅन होती आणि मोमेंट आहे क्लोज करा. माझी आई मागच्या आठवड्यात गेली सर. येस. माझ्या आईने जाता जाता एक चिठ्ठी दिली होती. मला म्हणाली समीर सर कधी भेटले तर त्यांना दे. चिठ्ठीवर क्लोज. समीर सर उठा. येस उठा आणि तिच्या जवळ जा. तिथे पण असंच जाऊ. तिथे पण होय ऑड वाटेल थोडं. नाही ऑड वाटणार आहे. तुम्ही जा, माझा ऐका जरा डिरेक्टरचं प्लीज. वाचा चिठ्ठी वाचा. इथेच वाचायचे. येस इथेच वाचायची आहे. चिठ्ठीनी बनियान झाकू नका. खाली घ्या चिठ्ठी खाली घ्या. येस इथे वाचा.
मला जरा ऑड वाटतंय ते बनियनवर. नाही मी आलो इकडे मध्ये आलो. तिच्या ताईची चिठ्ठी आहे, तिला ऑड वाटतंय, मग कसं वाचायचं मला सांगा नाही ताई, वाचा वाचा, सोडून द्या. एक मोमेंट क्रिएट होतोय. येस, प्रिय समीरजी. व्हेरी नाईस. टकल्या बस कर आता. वा वा. अजून किती वर्ष कॉमेडी करणार आहेस? मरण एकदा महिला आहे तुझ्या. सर सर चिडू नका, स्पोर्टिंगली घ्या, चेहऱ्यावर एक वेगळा आनंद. हा आता बेदरकारपणा नका. ये बात कट इट. सर सर आपल्याला एक मोमेंट क्रिएट झालाय ना सर, मोमेंट क्रिएट झालाय तर आपल्याला ब्रँडचं एक काम करावं लागणार आहे. इथे त्यांची टॅगलाईन आहे, फॅन का लेटर पडके दिल हिला डाला लेलो लोला लेलो लोला. फॅन का लेटर पडके दिल हिला डाला तुम्हाला बनियन मध्ये असा हात घालायचा आहे आणि फॅन का लेटर पडके दिल हिला डाला लेलो लोला लेलो लोला. ओके, दळभद्री स्टेप आहे. दळभद्री स्टेप आहे ही. नाही सर, करावं लागणार सर. कुठला जज आहे? लेला लोला लोला लोला. त्याच्या आधी तुम्हाला हात टाकायचा बनियन मध्ये आणि हे करायचंय. अरे पण हिला डाला कशाला ते दिल म्हटलं की कळतं ना, दिल म्हटली काय गुडघा असं वाटतं का लोकांना? नाही, पण ती फॅन आपल्याला करावं लागणार आहे. ब्रँडचं तसं मागणी आहे. यार ऑड नाही ऑड. डिरेक्टरवर विश्वास ठेवा जरा. कम ऑन यार, करा सर तुम्ही, प्लीज करा सर, प्लीज करा. इट विल बी नाईस सर. कम ऑन कम ऑन. आय एम सॉरी प्रसाद. ओके यार, मी उगीच त्याला एवढं बोललो. चलो चलो, ऍक्शन ऍक्शन. म्युझिक. लेटर द्या त्यांच्याकडे. येस. आणि आता वाक्य घ्या. वाक्य सांगा. फॅन का लेटर पडके दिल हिला डाला. फॅन का लेटर ग बाई. नाही होत आहे. प्लीज करा सर, माझ्याकडे वेळ नाहीये सर. नाही सर, तुम्हाला करावं लागेल सर. मी आयुष्यात कधी दिल असा दाखवलेला नाहीये. चॅनल कमिटमेंट आहे सर, तुम्हाला करावं लागेल. नाही तर आता मी फोन करेन ना तिकडे हेडला. अरे नको करूया, चला चलो. कम ऑन ऍक्शन. हिला बाहेर काढा. लकी प्लीज स्टॉप इट. लकी, आय एम सो सॉरी लकी जी, प्लीज. ऍक्शन. फॅन का लेटर का हिल दिला डाला लोला रे ले लोला. ये बात सर. वॉटर शॉट सर, क्या बात है सर. बसा बसा बसा. कमाल. पुढे जाऊया. नाईस मोमेंट गाईज, नाईस मोमेंट, नाईस टीम वर्क. चलो श्रमेश, त्यांना आता आपण गायला लावूया. येस. ओके, तुम्ही रेडी आहात सोहन? हो सर. येस. हा माईक घेऊ का? हो, माईक घ्या, माईक घ्या. हो, माईक घ्या, प्लीज घ्या. चलो ऍक्शन. क्यू म्युझिक. केस सोडला इथे. क्या बात है, क्या बात है. व्हेरी नाईस परफॉर्मन्स. सुहानी जी, खूप कमाल परफॉर्मन्स दिलाय तुम्ही. क्या बात है. थँक्यू. लकी. लेझी, आय एम सो सॉरी, लेझी. आपल्याला एक काम करायचं आता. MHJ परफ्यूम जो आहे, आता हा परफॉर्मन्स MHJ परफॉर्मन्स झालेला आहे ना. MHJ परफ्यूम मार्वलच परफॉर्मन्स. तर असं बोलायचं आणि असं स्प्रे करायचंय 3-4 वेळा हवेत. व्हॉट एव्हर. मुवमेंट. येस येस, डू इट. आणि सर तुम्हाला एक सोपं सांगतो, ब्रँडच आहे. तर बनियन जी आहे आपली, आता हा झालेला आहे लोला परफॉर्मन्स. ओके, लोला परफॉर्मन्स. चांगला परफॉर्मन्स इज लोला परफॉर्मन्स आपण आता त्याला म्हणतोय. तर जेव्हा तुम्ही बनियन अशी करायची करा या, आणि तिच्याकडे असंच जायचंय. लोला परफॉर्मन्स, लोला परफॉर्मन्स, लोला परफॉर्मन्स. तिच्या भोवती गोल फिरायचंय. लोला परफॉर्मन्स, लोला परफॉर्मन्स. ओके, डन आहे. चलो करते. हे दळभद्री आहे हे सगळं. अरे काय हो, हे कोण करतं असं? सर पण अरे जज, कुठला कार्यक्रम आहे तुम्हाला? अरे मी 29 वर्ष काम करतोय मी. सर, ब्रँडनी आपल्याला सांगितलेलं आहे तुम्हाला करावं लागेल, प्लीज करा. अरे पण मी जातो आणि मस्त केलं असं म्हणतो ना. हे कशाला करू यार, आयुष्यात मी कधी केलं नाही. हे करावं लागणार आहे सर तुम्हाला. आता करताय का मी चॅनलला फोन करू आणि सांगू? जास्त दाखवू नका, मग मी करतो. हे आम्ही बघू किती दाखवायचंय, काय दाखवायचंय ते. चलो 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 चलो. दत्तू जरा ह्याचा व्हिडिओ काढ, मला पाठवायचा आहे. ओके, ऍक्शन. क्यू म्युझिक. तुला पण करतो घ्या. तुला पण करतो सर. हे बघा सर, ऐकून तर घ्या सर. चिडू नका. आता मी किती मस्त वाटतंय, मी तेच सांगत होतो. इट विल लुक अमेझिंग. आता मी लाईव्ह पाठवला, लाईव्ह व्हिडिओ शूट केला आणि आपल्या मॅनेजिंग डिरेक्टरला पाठवला. लोला कंपनीच्या काय खुश झालेत माहितीये. अजून एक प्रोडक्ट देत आहेत ते. पुढच्या एपिसोडला तुम्हाला अंडरवेअर घालून बसायचंय अख्खा एपिसोड.
जवान होया बुड्ढी सब पेने लोला की चड्डी अशी टॅगलाईन आहे. मार तुझ्या वा 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 एकदम लोला परफॉर्मन्स. फार मजा आली, फार मजा आली. बघा आता प्रसाद दादांची प्रतिक्रिया ऐकण्यासाठी आम्ही फारच उत्सुक आहोत. तर येस, हा सरसिक प्रसाद दा. प्राजक्ता, तू फक्त लोला परफॉर्मन्स म्हणालीस, तू ऍक्शन नाही केलीस. करायला पाहिजे. ऍक्शन आता तू आणि मी मिळून करू. हे बघ, सुपर लोला परफॉर्मन्स. लोला बहारदार सादरीकरण होतं सगळ्यांचं. एका क्षणी ना मला भीती वाटायला लागली. मी विचार करायला लागलो, समजा लोला सारखा ब्रँड हास्यजत्रेला आला आणि मला असं बसवलं प्रेमियन मध्ये. पावा बहारदार, फारच मजा आली. वंडरफुल परफॉर्मन्स. लोला लोला. निर्मिती ताई. कहर 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 मॅडनेसचा हा. मला काय वाटतं एकदा ते लोला असं करत या ना, छान दिसेल. मंडळी, गाईड म्हणजे आपल्याला एखाद्या गोष्टीची योग्य माहिती देणारी व्यक्ती. पण जर हा गाईडच भरकटलेला असेल तर चला बघूया मग काय होतंय ते पुढील प्रहसनातून. जे घेऊन मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे अतरंगी कलाकार. जास्त हलू नका, नाही तर तुमची कॉमेडी इथेच सांडून जाईल. अहो माझी इथपर्यंत तरी आली, तुमची अजून विंगतच आहे चप्पल घालून. चुकलं माझं. मुसळात तोंड द्यायची सवयच आहे मला. नंतर दन 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 कुठला या तुम्ही. अरे अरे मित्रांनो, तुम्ही आले का? वा वा वा. काय आमचं चालू असतं माझं आजीबाचं. तर हे आहे रावराणे सरांचं घर. और लेखक प्रसिद्ध साहित्यिक रावराणे. तर रावराणे सर 50 वर्ष इथे वास्तव्यास होते. इथे MHJ सांस्कृतिक संवर्धन समितीने ही वास्तू जतन केली आहे. त्यामुळे आज आपल्याला ही वास्तू बघता येते. इथल्या प्रत्येक वस्तूला म्हणजे त्यांच्या प्रतिभेचा असा परीस स्पर्श झालेला आहे. म्हणजे इथली जी माती आहे ना, तिला अशी मराठी भाषेचा असा सुगंध येतो त्याच्यातून इथून. आणि या ज्या भिंती आहेत याचा हा रंग नाहीये, त्यांच्या प्रतिभेचा मुलामा आहे. ती जर खिडकी उघडली आपण तर अजूनही रावराणे सरांच्या कवितेचे सूर, त्यांच्या ओळी आपल्याला जाणवतील. असं एकदम असं भारलेलं वातावरण आहे. काटाला इथेच त्यांची अशी प्रतिभा उमलली, फुलली, बहरली, बागडली, अजरामर झाली. सगळी मी किलर सांगतो आज. योच तो पल्लो आटा येतो. हे बघा, हे आहे मेन हॉल. इकडून पुढे गेलं सरळ का तिकडे लेफ्ट बाजूला किचन, तिकडे राईट बाजूला संडास बाथरूम, ने सरळ आत गेलं तर डायरेक्ट झोपायची खोली. एक्सक्यूज मी खूपच मोठ्याने बोलताय तुम्ही. तुम्ही कोण, ब्रोकर आहे का? नाही मग मिनी गाईड आहे. गाईड आहे? लांब राहण्याच्या घरचे मिनी टूर देत आहे. लांब राणे नाही, राव राणे असं नाव आहे त्यांचं. आणि ही काय बोलायची पद्धत आहे तुमची की लांब राहण्याच्या घरची टूर देतो? ही पद्धत नीट बोलायचं ना जरा. सॉरी. तुम्ही घर बघायला आले का इकडे? नाही, मी त्यांच्या साहित्याचा अभ्यासक आहे, त्यांचा चाहता आहे. आणि दर 6 महिन्यांनी मी त्यांच्या वाचकांना इथे घेऊन येतो आणि त्यांच्या स्मृतीला उजाळा देतो. मग वहिनी देतात उजाळा? स्मृती वहिनी? स्मृती नसतं ते, स्मृती असतं. आणि स्मृती म्हणजे त्यांची पत्नी नाही, स्मृती म्हणजे त्यांच्या आठवणी. तुम्ही सांगा त्यांना काय सांगायचं. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला काही माहिती देतो, ती तुम्ही टिपून घ्या. बाय द वे, तुम्ही मिस प्रिया. अच्छा, तुम्ही काय करता? मी PhD करते. वा. तर आता मी जी माहिती सांगेल ना ती तुम्हाला खूप उपयोगी पडेल. आणि मित्रा तू? मी कुमार मंदार. मी पण PhD करतो. खरंच PhD करता तुम्ही? माहिती नोंद करू? करा. सर मी पण HPD करतो सर. HPD? दादा, हा तुमच्या ग्रुप मधला आहे ना, त्याला तुमच्या ग्रुप मध्ये ठेवा. तू काय इकडे घुसायचा प्रयत्न करतोय? तिकडे कुठे घुसतो? इकडे आपला नाही रे, वेगळा आहे आपला. तर आता आहे ना, मी तुम्हाला जी काही माहिती सांगतो ती तुम्ही नीट टिपून घ्या. तर आता हे बघा,
जर आपण साहित्याचा विचार केला की रावराणे सरांची साहित्य निर्मिती कुठून झाली, तर खऱ्या अर्थाने ती या खुर्चीतून झाली. या खुर्चीत बसून त्यांनी त्यांचं अर्धाधिक साहित्य लिहिलेलं आहे. ही खुर्ची आहे. नाही सॉरी, हात नका लावू, please, please. गेले तुमचं म्हणजे दत्तू बनू इकडे या. इकडे हीच ती खुर्ची. या खुर्चीवरती लावराने उभं राहून बल्ब लावायचा. बऱ्याच पंख पण इकडूनच पुसायचा नाही. आणि काही झालं बऱ्याच पंख यांचं बंद पडायचा. मग ते काय करायचं, यो पेन घ्यायचं आणि ते पंख्यान घुसवायचं. काय करताय तुम्ही? तो पेन खाली ठेवा, खाली उतरा, आधी खाली उतरा. अरे ऐतिहासिक गोष्टी आहेत या. बघा हो काय बोलतायत. खूप मोठे लेखक होते आणि त्यांच्याबद्दल ही काय माहिती सांगताय तुम्ही? अरे बाला, मोठे लेखक असले तरी कधी ना कधी पंखा बंद पडणारच आहे ना. मग एक पेन घ्यायचं असं करायचं. फालतूपणा नका करू. काय बाई, ते बरोबर सांगतायत. आता बल्ब चेंज करायला लांब राणे हीच खुर्ची घेतली असेल ना? लांब राणे नाही हो, राव राणे नाव आहे ना. लाव राणे, राव राणे नाव आहे त्यांचं. राव राणे. राव राणे. सर तरी किती टक्के शक्यता आहे? कशाची? म्हणजे रावराणे सरांनी त्यांच्या लेखणीनं पंख्याचं चक्रीकरण करण्याची किती टक्के शक्यता आहे? चक्रीकरण नाही म्हणजे तसं झालं असेल. पण तुम्ही लेखकाच्या कारकिर्दीचा विचार करता, ही गोष्ट काही महत्वाची नाहीये. महत्वाची नाही महत्वाचं शक्य आहे ना, हे शक्य आहे ना. नाही हे बघा, शक्य जरी असेल तरी महत्वाचं काय आहे की या लेखणीने त्यांनी काय लिहिलंय. या लेखणीने त्यांनी सावलीच्या सावलीत, आभाळाचा डोह, 7व्या पानावरचं चित्र असे कथासंग्रह लिहिले. सावलीच्या सावलीत त्यांनी ह्या लेखणीने लिहिलं. ही लेखणी मी 15 वेळा वाचलाय तो काव्य संग्रह. मला नाव काढलं की माझ्या अंगावर काटा येतो. आहेच तसं ते पुस्तक नाहीये मंदार. पुस्तकच आहे, तो अनुभव आहे. पुस्तक नाहीये, ही ती लेखणी आहे. ही लेखणी आहे. घ्यायला तुमचं दत्तू बनू इकडे. बालांनो, योच तो पेन. लाव राणीच्या पाठीला खाज आली तर तो यो पेनाने असा खाजवायचा. खुच्चू 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 खुच्चू. अहो तुम्ही काय डोक्यावर पडले का? तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का? खूप मोठे लेखक होते ते, त्यांच्याबद्दल असं काही बाई बोलू नका. पेन ठेवा. अरे बाला, मोठे लेखक जरी असले तरी त्यांच्या पाठीला कधी ना कधी खाज येणारच ना. बरोबर आहे. मग खाज आली तर कुच्चू 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 असं करायचं ना. ती ना तुम्हाला सांगतो, आता मला सांगा, या पेनाने त्यांनी पुस्तकच लिहिलं असं नाही. त्यांनी आपल्या हातावरती अशी ज्वाली काढली. हे बघ ज्वाली. एक नंबर भाई. भाई पेन दाखव ना. ज्वाली घे. जायला चढायले मग व्यायाम कर त्याच्याने. अरे एवढे मोठे लेखक हातावर जॉली काढत बसतील का? पण सर तुम्ही 100% खात्रीने सांगू शकता का त्यांनी जॉली कधी काढलीच नसेल म्हणून? नसेलच काढली. 0.1% तरी कधीतरी त्यांनी प्रयत्न केला असेलच ना सर. या क्षुल्लक गोष्टींना काय महत्व आहे? पण नाही महत्व आहे. आमच्या मराठी साहित्याच्या PhD मध्ये आम्हाला या सगळ्या गोष्टींची पडताळणी केली पाहिजे. एक मिनिट, आपण ना याची नोंद करून घेऊया. जॉली लावणे आणि कुचू कुचू काय होतं? कुचू पाठ हे महत्वाचं नाही. भाई लोक ते तुम्ही जे काही लिहिताय त्याच्यानंतर फोटो काढायला काय? काढा ना. अरे ऐका ना, मी काय म्हणतोय, ते लेखणी आणि खिडकी बद्दल तुम्ही काय सांगत होतात? पहिल्या पानावरचं वाक्य होतं ते. दुसरं पान संपत आलंय तेव्हा मी बावळाटासारखा बघत होतो, बोलतो का नाही बोलतो, मी यंटम वाटत होतो त्याच्यात. गेलं मग इकडे फिरत हे सांगायला. डेड पॉज गेला अख्खाच्या अख्खा. हे बघा हे महत्वाचं नाहीये. मी काय सांगतो ना ते महत्वाचं. मुळात तुम्ही जी काही माहिती सांगताय ना ती आधीच आम्ही वाचलेली आहे पुस्तकांमध्ये. माहिती वाचली. हो, पण हे जे काही सांगतायत ना हे आम्ही कुठेच ऐकलेलं नाहीये. आम्हाला ह्यांच्याकडची फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन हवी आहे. तुम्ही मी आता माहिती सांगतो, ती पुस्तकात नाहीये. हे बघा, ही रावराणे सरांची शबनम ही जी आहे ना, ही नेहमी त्यांच्या सोबत असायची. ही त्यांची म्हणजे जवळजवळ साथीदार होती. ही साथीदार होती. म्हणजे वचना कोणतरी बोलला होता की लावराणीच्या घरामध्ये शबनम नावाची कोणतरी आयटम राहते. अरे तो लावराणी या पिशवीवर प्रेम करायचा.
अरे शबनम म्हणजे कापडाची पिशवी ही होती सोबत. नाही असू शकतं रावराणे सरांचं कुठल्या तरी शब्दम नावाच्या प्रेयसीवर प्रेम असू शकतं. काय आपण असू यावर शकतं? अभ्यास केला पाहिजे. ऐका ना भिजलेली उशी या काव्यसंग्रहावर तुम्ही आम्हाला काही सांगू अरे शकता? ते लय माझं ते सगळं इकडे ठरलंय. अच्छा. ही बघा ही काही झालं छतला भोक होत. पावसाच्या टायमात तिकडून जे पाणी परायचं ते डायरेक्ट उशीवर भिजलेली ही उशी. किती ऑबियस माहिती सांगतोय रे भिकाऱ्या. विराहाचा कविता संग्रह आहे तो भिजलेली उशी. त्यांची जी नायिका आहे ती विराहात तळमळते, ती उशीवर आहे आणि तिचे जे अश्रू ओघळतात त्याच्याने ती उशी भिजते, अशी भिजलेली उशी. सर जरा तुम्ही ना आता गप्पच बसा. मी गप्प बसू? गप्प बसा तुम्ही ना. खरं सांगतोय. मग तिकडे जाऊन खरं एकटं खरं सांगा. आयडी बघितलं पाहिजे, गाईड आहे. बरोबर सर ऐका ना, मला सांगा, मला सगळ्यात महत्वाची माहिती हवी आहे. म्हणजे रावराणे सरांची जेव्हा शेवटची 4 वर्ष होती तेव्हा ते त्यांच्या मूळ गावी का गेले? उदार्या उदार्या अवऱ्या उदाऱ्या केल्या त्यांनी वसाऱ्यांनी. काय झालं आता कुणाचे पण पैसे आपण घेतले तर पैसे आपल्याला परत द्यायला पाहिजे ना. द्यायला पाहिजे. याच्याकडे पैसे द्यायलाच नाही, कुठून देणार? मग जो याचा फन मारायचं ते ही लपरी होऊ नये म्हणून ते डायरेक्ट मूल गावाला गेले आपल्या. पुस्तकात वेगळंच लिहिलं होतं. हे काय लिहिलंय? ऐका ना आम्हाला आणखीन असे किस्से सांगा ना राव. आणखीन किस्से महत्वाचे तुम्हाला सांगतो. आता आपण बेडरूम मध्ये जाऊया, तिकडचे अरे नका जाऊ रे. अरे तो काय बाई बोलेल रे. अरे गाईड तुला टरा फाडून शेकोटीत जाळलं पाहिजे रे. काय काय हो कोणाची उशी भिजली? तुझ्यामुळे मी आतून अख्खा वल्ला झालेलो आहे माहितीये का. तुला आहे ना त्याला विचार, त्याला जाऊन विचार काय विचारायचं ते मला नको विचारू आता. अरे बापरे बडे या लोकांचं. वा 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 अतिशय इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट होते आणि खूप छान परफॉर्मन्स दिलात. मस्त मजा आली. निर्मितीताई अरुण मी तुला सांगू का, तू खरंच गाईड आहेस. कसा गाईड आहेस तू इतकी वर्ष काम करतोयस, तुझ्या एनर्जीने तू या सगळ्यांना गाईड करतोयस, खरंच गाईड करतोयस. आणि छान झालं स्किट, सगळ्यांनी मजा केली. मला पुन्हा एकदा विराज खूप आवडलास, तुझं बेअरिंग खूप आवडलं मला. छान. मंडळी या हास्य कथा असंच दर्जेदार मनोरंजन करत राहतील. पण आजच्या भागात इथे वेळ झाली निरोपाची. भेटूया पुढील भागामध्ये. आणि तुम्ही लक्षात ठेवा आता आठवडा होणार आहे हसरा, कारण तुमच्या भेटीला येणार आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. नमस्कार मंडळी, हास्याची उकल करून दर्जेदार मनोरंजन करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी आज आपल्या जत्रेत सहभागी झालेले आहेत अनेक पुरस्कारांनी सन्मानित द रॅबिट हाऊस या हिंदी चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ. त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. सर्वप्रथम नव्या पिढीतील आश्वासक अभिनेता अमित रियान, चतुरस्त्र अभिनेता पद्मनाभ गायकवाड, गुणी अभिनेत्री करिश्मा, या सिनेमाचे लेखक आणि दिग्दर्शक वैभव कुलकर्णी आणि या सिनेमाचे निर्माते कृष्णा पांढरे सर. तुम्हा सगळ्यांचं आमच्या जत्रेत अगदी मनापासून स्वागत. मंडळी आज गावकऱ्यांनी सरपंचांना पकडलं एका वेगळ्याच कात्रीमध्ये, त्यामुळे बघूया त्यातून हास्याचा काय कोलाज निर्माण होतोय ते पाहण्यासाठी जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया आपल्या इरसाल गावकऱ्यांना. रसिकाबाई तुम्ही उभ्या का आत बसा. मास्तरांनो नवगर सीझन म्हणून काहीतरी नव्या करूचा म्हंटला म्हणून उभी रावल्या तर तुम्ही सुरुवातीकच बसवतास. आता काय करतलोय मी? रसिकाबाई नवीनच करायचंय ना काहीतरी. 15 मिनिटं विंगेत थांबा जा. मास्तरांनो काय पटापट काय ता सुरू करा, माझ्या बारक्या तापिलो मला घरी जाऊचा. काय मुलाला जन्म दिलाय का कोळशाला जन्म दिलाय बाईने कळत नाही. असे बोल
सतत तापलेला असतो, सतत त्याला ताप असतो. काय बरोबर. आता बसा. अरे पण काय काय अर्थ आहे काय? बस रे मूर्खा. कर्तृत्व नखभर पण बोबाटा गावभर अशी गत झालीये तुमची. लाजा वाटू द्या जरा. रिझल्ट लागलाय रिझल्ट. रिझल्टला मग एवढं का पिसाल जवळ आहे? कसं आहे, या वयात माणूस नापास झाला की पिसालतोच. मूर्खा गप्प बस. वाटेल ते बोलतोय. रिझल्ट काही माझा लागलेला नाहीये, गावचा रिझल्ट लागलेला आहे. आपल्या गावचा रिझल्ट लागलाय. दरवर्षी शासनाकडून प्रत्येक गावाच्या प्रगतीचा आलेख घेतला जातो आणि गुणवत्ता दिली जाते. इर्षाद इर्षाद शायरा नाही चाललाय, सांगतोय मी काहीतरी. हलू हलू सांग. ठीक आहे. आणि त्या गुणवत्तेनुसार प्रत्येक गावाला एक विशेष पदवी दिली जाते. आपण सुद्धा सहभाग घेतला होता. तर तिथे आपल्या गावाला संपूर्ण भारतातील अकार्यक्षम गाव अशी पदवी देण्यात आलेली आहे. माझ्या मेहनतीला फळ आलेलं आहे. सरपंच तुमच्या मेहनतीला फळ नाही दात आलेत. अर्वाच्या भाषेत बोलावं लागतं मला तुमच्याशी कधी कधी. काय एक शांतपणे मला सांगा, अकार्यक्षम म्हणजे काय वाटतंय तुम्हाला? चांगले जम व्हॅरिबल. तुमचा उत्क्रांतीचा सिद्धांत डार्विनने मांडलाय का अरविंदने मांडलाय मला सांगा. सरपंच अकार्यक्षम म्हणजे काय? उडेल कोण? निकृष्ट दर्जाचं इच्छित परिणाम न देणारं असं कार्य म्हणजे अकार्यक्षम गाव आपलं आहे. कळलं का? शासनाने आपल्या गावची प्रगती पाहता आपल्याला अर्धा स्टार दिलेला आहे. अरे मी म्हणतो हे सरपंच असताना अर्धा स्टार कसा दिली त्यांनी? दगडी द्यायला पाहिजे, दगडी. कानफाडफोडी वाचायला मी सरपंच आहे म्हणून अर्धा तरी स्टार दिलाय. थोबडी तुमची बघून बसारी 0 दिला असता स्टार. मी एक उपाय सांगू काय? एखादी चांगली जत्रा बघून हा पालना विकून टाका तुम्ही. पालना कशाला विकायचा? तू पालण्यावर का काय ना रे भांडो. सरपंच बरोबर बोलतायत खरं तर सगळे. या सगळ्या गोष्टींना जबाबदार तुम्ही आहात. गावात कुठलीच विकास योजना आणलेली नाहीये तुम्ही. बरोबर बरोबर. मी जबाबदार आहे. हो, हे सगळं वाचाडे जबाबदार आहे. आम्ही कसं जबाबदार? जबाबदार म्हणजे तुम्हाला सांगतो, एखादी योजना आणली मला सतत वाटतं गावासाठी काहीतरी करावं काहीतरी करावं काहीतरी करावं मला सतत वाटत असतं. पण हे वाचाडे मी एखादी योजना आणली काय चालला नाही मला हे पटतच नाही. त्याच्यामुळे विकास आपल्या गावाचा होतच नाही आहे. आपल्यावर खापर पडला नाही. कातल्यावर आपटा तुम्ही. भांडू नका सतत. सरपंच कितींदा सांगितलंय मी तुम्हाला, दोघांचं भांडण तिसरा लांब. सरपंच अशी म्हणच नाहीये. दोघांचं भांडण मी तिसरा आपला लांब ना. तिसऱ्याचा लाभ. तुम्ही भांडत राहिलात तर कोणातरी भलत्याचाच लाभ होतो. वेगळी गावं जिंकतात. मुळात आपण आता काय करतोय लक्षात घ्या. आपण प्रत्येक वेळेस कोणी ना कोणी जर एखादा प्रस्ताव मांडला, एखादी कल्पना मांडली, एखादा कार्यक्रम आणला विकास योजनेसाठीचा, तर आपण सतत अडकाठी करतो. बरोबर. अडकाठी करतो, खोडे घालतो, अडथळे निर्माण करतो. तसं नाही झालं पाहिजे की नाही? सरपंच यासाठी तुम्हाला काय वाटतं? सरपंच म्हणून तुम्ही काय जबाबदारी घ्याल? मी जबाबदारी घेतोय, पण या वाचाडीने पण तेवढी जबाबदारी घ्यायला. नाही मी काय म्हणतो, सरपंचानं काहीतरी तोडगा बिडगा काहीतरी काढला पाहिजे. माझ्याकडे तोडगा समजा. याच्या पुढं मी समजा एखादी योजना आणली का तुम्ही सगळ्यांनी नाही मला नाही पटत कशाला असं बोललं का जागेवर 500 रुपये घ्यायचे. घरी नाही जायचं, तिथल्या तिथं त्याच्याकडनं 500 रुपये घ्यायचे. दंड घ्यायचे. मास्तरांनो मी सांगतो तुम्हाला, काय? हे न पटण्यासारखं आहे. या माणसाला ना आमच्या खिशाकडे जाण्याचा मार्ग बरोबर माहिती आहे. मी याच्या खिशात कधी गेलो? सरपंच तुमच्याशी बोलताना मराठी भाषेतला व्याकरणातला तो उद्गारवाचक दांडा हातातच ठेवावा असं वाटतं मला. तुम्ही त्यांच्या खिशात नाही जात. एक गप्प बसा ना सरपंच. हे बघ पाम्या, मला तुझं म्हणणं पटतंय, पण मला आज कधी नव्हे ते सरपंचांचं म्हणणं सुद्धा पटतंय. थँक्यू.
लक्षात घ्या काय होतं बऱ्याचदा ते एखादी विकास योजना जेव्हा आणतात तेव्हा आपण सतत त्याच्यात आडकाठी करतो की नाही. आपणच नकारात्मक विचार मांडायला सुरुवात करतो. ते झालं नाही तर कदाचित एखादा प्रकल्प येईल गावात, कदाचित एखादी विकास योजना राबवली जाईल, हो की नाही. त्यामुळे मला त्यांचा नियम पटतोय. जर कुणी नाही कशाला का असं काही म्हटलं, मला पटत नाही असं काही म्हटलं, तर आपण त्याच्याकडून 500 रुपये आकारायचे. घरी जायचं नाही म्हणता तर भाऊ आपल्याला यांच्या तोंडात आलं तर पटलं नसतं. एक मताने हा निर्णय झालेला. छान 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 छान. मग आता सगळ्यांचं जर या नियमाला अनुमोदन आहे तर आता आपण विकास कार्यांसाठी काहीतरी प्रस्ताव मांडायला हवेत की नाही. कुणाच्या डोक्यात काही असेल तर सांगा, कुणाला काही समस्या असतील तर सांगा. समस्या काय एक आहे काय गावात? समस्या एक आहे गावात? मास्तर पहिली समस्या मी सांगतो. कसं आहे, आपल्या गावात टॉयलेट बांधलेली आहेत. म्हणजे काय, कुठे बांधलेली आहेत? चौकात. चौकात नाहीत, चौकापासून लांब बांधलेली आहेत मास्तरांनू. परवा तर वांगणकरणीचा पप्या त्याचा पॉट भरून आला होता, त्या टॉयलेट शोधत गेला, चौकात गेला, टॉयलेट शोधत होता, ठिपक्यांची रांगोळी काढला, ठिपके जोडले तेव्हा पप्या सापडला, टॉयलेट नाही सापडला. टॉयलेट सापडत नाही लवकर. आता टॉयलेट बांधलेलं आहे ते सापडत नाही, मग उपाय काय करायचा? नाही पण ते टॉयलेट सापडत नाही त्याला हे सगळं बसाडे तुम्हाला सांगतो काही झालं, मिनी टॉयलेट आपल्या बदल इथे कुठेतरी जवळ बांधूया. हे काय बोलले, नाही नको, इकडं वास येतो, तिकडे लांब बांधूया, म्हणून मी आपल्या लांब बांधलेला आहे. पण ते सापडत नाही आता. सापडत नाही त्याच्यावर पण माझ्याकडे आता तोडगा आहे. म्हणजे तिकडे आपण काय करूया, समजा एखादा माणूस डबा घेऊन आला, तीनपाट घेऊन आला, अरे बापरे टॉयलेट कुठं आहे, तर तिकडे आपण त्या एका बाजूला पुतळा बसवायचा, बोलायचं इकडे टॉयलेट आहे, इकडे जा. असा पुतळा बसवायचा. असा पुतळा बसवायचा. हा वायफल खर्च वाटत नाही तुम्हाला? मला तरी वाटतोय वायफल पुतळा बसवायची गरज नाही, माझा नकार आहे. नाही बोललाय, नाही बोललाय, याच्याकडनं 500 रुपये घ्या. नाही इथलं इथं 500 रुपये घ्या पहिला. मी देणारच नाही ना, ह्याच्यात काय, मी खरं बोलले, नाही देणार मी. 500 रुपये घ्या. नाही देणार. अरे मी देणार नाही. चिकू तुझ्या लक्षात येत नाहीये, तू नकार दिलेला आहेस एका प्रस्तावाला. नियमानुसार तू दंड भरावा मास्तर मी नाही देणार पैसे. नाही तुला चिकू दंड भरावा लागेल. मी भरणार नाही. भरावा लागेल, तू नाही बोलायचं. दंड भरायचा नसेल तर मीटिंगच्या बाहेरचा. मीटिंगचा नाही, याला गावाच्या बाहेर काढू वासाड्या. सरपंच एवढं नको. अरे वा, जर चुकलंय तर चुकलंय, त्यांना माझा काही संबंध. भवानी झाली आपले ढंग 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 तू सरकारच्या तिजोरीत टाका, स्वतःच्या खिशात नको. तिकडे टाकणार आहे, पण आता खिशात तर राहू दे. माझा मुद्दा पूर्ण तर होऊ दिलात नाही तुम्ही. मला एवढंच म्हणायचं होतं की तिथं पुतळा बसवायची गरज नाही, त्यापेक्षा आपण एक निरुपयोगी रिकाम टेकडा गावातला माणूस इथं उभा करूया. आणि माझ्या नजरेत पण तो हाय. कोण? हा सरपंच. बघ ह्याचे हात तसे बिनकामाचे आहेत, निदान बोट तरी वापरूया त्याची. इकडं मी बिनकामाचा आहे, मी बिनकामाचा आहे. सणकण वाजून वासाड्यानो 500 रुपये गेले म्हणून आज चिडतोय वासाड्या. काय चिडचिड नाही करायचं. थांबा एकदम, आता झालेला आहे ना प्रस्ताव मान्य झालेला आहे. एक पुतळा बसवायचा. आणखीन कोणाच्या डोक्यात काही आहे कल्पना, काही समस्या वाटतायत कोणाला? बोला. मास्तर काय, आपलं गाव आहे, गावाची वेस आहे, त्याच्या बाहेरून एक रेल्वे ट्रॅक जातो. बरोबर. आपल्या गावातली 5-6 माणसं आहेत, सकाळ सकाळी तिथे खो खो खेळायला जातात. बरोबर. त्या माणसांमुळे आपल्या गावाला हागणदारी मुक्त पुरस्कार मिळालेला नाही. आपलं बक्षीस जात आहे. नाही पण आता पम्या आपण काय करू शकतो त्यावर? आहे ना, उपाय मी सांगतो मास्तर. काय करूया, आपण एक सदस्य समिती नेमूया. बरोबर, व्हेरी गुड. म्हणजे काय करेल, त्या समितीमधला जो माणूस आहे, ती माणसं बेडकाच्या पोझिशनला आली की तो जाणार आणि थांबवणार. बर, पण मग आता या एक सदस्य समितीमध्ये नेमणूक कोणाची करायची? हा बरोबर प्रश्न आहे. नाही मोठा प्रश्न. काम जोखमीचं आहे, जबाबदारीचं आहे, आणि हे काम एकच माणूस करू शकतो. कोण? गावातला प्रथम नागरिक सरपंच. मी तिकडे जायचं ना, वाकून बघायचं सरपंच कसं वाकून बघतो ते नाही पाहिजे. मी नाही काम करणार. नाही बोलले 500 रुपये काढा. 500 रुपये ह्याच्याकडून घेतलं. सरपंच तुम्हीच नियम आखलाय की नाही? तुम्हीच नकार दिला की नाही? द्या 500. गेले पैसे जमा करतो मी. सरपंच नाही, ह्याच्यात गावचा विकास कुठं आहे? मास्तर आहेत, सरपंच तुम्ही आहात. तेच सांगते मास्तर नो, याच्यात गावचा विकास कुठं आहे? हो ना, एवढा कशाला भडकतो साहेब? बरोबर बोला तुम्ही. अरे मास्तर नो, याच्यामध्ये गावचा विकास कुठं आहे? सगळीकडे तुम्ही मनच उभं करत आहे.
मी काय बोलतो, गावात असं काहीतरी उभं करा ज्याच्यामुळे आपल्या गावाची प्रगती झाली पाहिजे. नाही तसं ना, म्हणजे माझ्याकडे एक प्रस्ताव आहे मास्तरांनो. आपल्याला शेजारच्या तालुक्यात जायचं म्हणून रस्ता बांधायचा होता, रस्ता. पण तो आता अडकून आहे त्याचा प्रस्ताव. का? कारण तिथे एक बंगला आहे बाबांचा आशीर्वाद नावाचा, त्यामध्ये आडवा येतोय. आता आपण उडवलेला ना तर आपला मार्ग मोकळा आहे बघा. तो माझ्या बापाने बंगला बांधलेला आहे, बांधलेला वसाड्याला मी नाही तोडू देणार. पहिलं 1,500 काढा. कशाला? 2,000 काढा आता. कशाला? पहिलं नाही 3 वेळा बोलला त्याचं 1,500. कशाला बोलला त्याचं 500. 2,000 रुपये काढा. हटू नको तिथनं घेतल्याशिवाय. पैसा काढा पहिले. नाही मला हे जगलं पटतच नाही. सरपंच तुम्हीच नियम आखलाय की नाही आता, तुम्हाला पैसे द्यावे लागतील. तुला पटकन पैसे द्या. काढा. काही फालतूगिरी आहे. मास्तर आपण थोडासा तोडगा काढू शकतो याच्यावर. काय? माझ्या डोक्यात थोडंसं आलेलं आहे. म्हणजे हा जो बंगला आहे ना, बाबांचा आशीर्वाद, समजा आपण आशीर्वाद उडवला आणि बाबांचाच फक्त ठेवला तर, म्हणजे कसं रस्ता पण जाईल आणि यांच्या बाबांचं पण दिसत राहील. बाबांचा त्याच्या बाजूला गोटा आहे, कसं वाटेल माहितीये लोकांना? बाबांचा गोटा कसं वाटेल? काही नाही. 2,000 रुपये दिलेले मला मान्य नाही. प्रस्ताव इकडे रद्द करून टाका. 2,000 दिले. ठीक आहे. प्रस्ताव रद्द केला नाही. 2,000 आलेत ना, 2,000 दिले. रद्द करा. बरं, प्रस्ताव रद्द झालेला आहे. मी नाही तोडणार. बरं, हरकत नाही. कोणाच्या डोक्यात काही वेगळी कल्पना, काही वेगळी समस्या आहे? मास्तरांनो, नका बोलूचा. बोल कोको. आपल्या गावात ना आपण एक स्टेज बांधू, म्हणजे कसं आमच्यासारखे कलाकार होत ना त्यांना रील मालूक अशी जागा मिळू होईना मनांता. तुझा स्टेज बांधला, हा प्रस्ताव मान्य. अरे वा, माझे पैसे नाही गेले. पहिला प्रस्ताव बिनशर्त मान्य झालेला आहे. वा. मला स्टेज धरून बोलायचंय. स्टेजला धरून बोलायचं असेल, स्टेजलाच धरून बोलायचंय. वसाडे आधी स्टेज तर बांधू दे ना, मग धरून बोलतील का नाही? काडीपिटी आहे का तुमच्याकडे? कशाला? याच्या कॉमेडीला आग लावायची. अरे स्टेजला म्हणजे स्टेजच्या विषयाला धरून मला बोलायचं. आता नवीन वर्ष येत आहे, त्याच्यामुळे आपली गावची यात्रा आहे. तर यावर्षी ही गावची जी यात्रा आहे, लैला मजनू हे नाटक मला करायला परवानगी द्यायची. दिली परवानगी वसाडे, दिली मोऱ्या. तुला काय करायचं ते कर, दिली परवानगी. अरे वा, छान. म्हणजे सलग 3 प्रस्ताव मान्य झालेले आहेत. आणखीन कुणाच्या डोक्यात काही आहे? सरपंच जेवलात काय? नाही. 500 रुपये. नाही बोला. गावचा विकास कुठे आहे? खाली बसा. माझं ऐकून तर घ्या. एक खाली बस. अहो काय मी सांगतो, मला विकासाचं आहे. जेवल्यानंतर विकासाच्या याच्यावर चर्चा करायची असं माझ्या मनात होतं, पण हे आधीच नाही बोलले. मी सांगतो ना, ह्यांच्यामुळे सगळं रखडलेला आहे विकास. ह्यांच्याकडनं पहिले पैसे घ्या. 500 काय म्हणाला? द्या म्हणजे नियम. मला एक जरा प्रश्न पडलाय सरपंच. रात्री झोपायला येऊ तुमच्याकडं? काय चाललंय? 500 रुपये. अरे पण ह्याच्यात कुठं गावचा विकास आहे? जागेवर बसा. याच्यात गावचा विकास कुठे आहे? मी झोपायला गेल्यानंतर, झोपायच्या अगोदर काहीतरी चर्चा करेन ना, ती विकासावर करणार होतो. पण आता यांनी नाही म्हटलं तर सगळं आणलं ना. 500 रुपये लागतील. मी काय म्हणतो सरपंच, बंडल माझ्याकडे देऊन ठेवा, उरलेले मी तुम्हाला परत देईन. काय झालंय माहितीये काय सरपंचांनो, घाई तुम्ही तुमचे शब्द महाग केले म्हणून तुमचा खिसा रिकामा होतोय. अक्कल लावा काहीतरी. हरकत नाही सरपंच, जरा हुशारीने काम घ्या. आणखी कोणाच्या डोक्यात काही आहे? मास्तर, मी काय म्हणतोय, ऊस तोडायला माणसं गावानं झाली ती. तुम्ही याल का ऊस तोडा सरपंच? मला बोलायचंय, पण बसून माझे पैसे जातील. चला मी येतो ऊस तोडायला. आता नाही, आता मीटिंग चालू आहे. खाली बसा. सरपंच मी काय म्हणतो, रस्त्याने येताना माझे 5 रुपये हरवले, शोधून द्याल काय? वसाड्याबद्दल तर मला लय बोलायचंय, पण माझे लय पैसे जातील. वसाड्या हे घे तुझे 5 रुपये. हे झालं, मला माहितीये तू 5 रुपये खाली हरवून येणार आहे. मी मागे येताना 5 रुपये उचलले. हे घे तुझे. माझे पैसे वाटले. तिचे आले 500 रुपये माझे वाटले. बर झालेल्या आहेत का सगळ्यांच्या समस्या मांडून? मला सुद्धा एक समस्या मांडायची आहे. मला सतत असं वाटतंय की आपण आपल्या गावात इंग्रजीचे एक्स्ट्रा क्लासेस घ्यायला हवेत. वाय माझे इंग्लिश मध्ये बोलले. आता इंग्लिश मध्ये फाईन लावायचा. $500 द्या. $500 नाही, एवढे नाही. मी नाही देणार. $500 द्या. व्हायचा अर्थ का कशाला असाच होतो. द्या इथे $500 म्हणजे 40,000. वासाड्या
वा तिकडे उभा राहा. नाही सरपंच, तुमच्या लक्षात येत नसेल तर सांगतो, त्याच्यानंतर तुम्ही नाही सुद्धा म्हणालात, त्यामुळे तुम्हाला 40,500 द्यावे लागतील. 40,000 नुसतं वाय बोललं म्हणून 40,000. मराठीला डावललं की असंच नुकसान होतं, लक्षात ठेवा. फार खोरील वसायला सामाजिक मारलं असतं. थांबा म्हणा आता बोलायचं म्हणा, महत्वाचं आता बोलायचं. बोला ना. हा पण म्हणा आत्ता इथं काय महत्वाचं बोलायचं ते सगळ्यांनी म्हणा. काय बोलायचंय? वा 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 वा, 500-500 लाखोंच्या पंचेशी डायल्यूट केलीत. मस्त मस्त झाला परफॉर्मन्स. प्रसाद दा. अरुण, म्हणजे या सिरीज मध्ये तू वेस्टर्न कपड्यात असतोस ना? आणि तू गोस्वामींच्या पिक्चर मध्ये आहेस का अरुण? नाही. 500 रुपये. 500 रुपये दे. वा वा वा, बहारदार अफलातून कॉन्सेप्ट होती आणि कडक सांघिक सादरीकरण म्हणजे काय, याचा उत्तम नमुना. म्हणजे इंडिव्हिज्युअल कोणाचं किती कौतुक करायचं असं झालंय, पण लाजवाब एनर्जी, अफलातून गिव्ह अँड टेक आणि तुफान सादरीकरण. मजा आली, खूप मजा आली. वंडरफुल. निर्मितीताई, तुम्ही सगळेच जण खूप एनर्जीने काम करता आणि ती एनर्जी आमच्यापर्यंत पोहोचते. खूप छान झालं, खूप मजा आली परफॉर्मन्सला. मंडळी, आता इथे होणार आहे एका बर्थडे सेलिब्रेशनची आणि परीक्षेच्या तयारीची जुगलबंदी. चला बघूया या जुगलबंदीमध्ये काय निकाल लागतोय ते पाहण्यासाठी जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी विनोदवीरांना. हॅपी बर्थडे. थांबा जरा, काय चाललंय काय तुमचं? हे कोणत्या सोसायटीत राहताय तुम्ही? सभ्य माणसांचं घर आहे तिकडे, सभ्य माणसांची. 3 तास गेले बघतोय मी, तुम्ही हा राडा घालताय सगळा. काय चाललंय हे? हा, इथे नवीन आलात राहिला तुम्ही? हे असं वागताय? लहान मुलं असतात झोपलेली तिकडे, वृद्ध माणसं तिकडे झोपलेली असतात, परीक्षांचा काळ सुरू आहे आणि एवढा आवाज करता तुम्ही? सभ्य लोकांची सोसायटी आहे बघता का? काय करताय तुम्ही? सभ्य माणसांची सोसायटी इकडे खाली ग्राउंड फ्लोअरला प्राजक्ता माळी राहतात. त्यांच्या साधनेत जर व्यत्यय आला आणि खाडकन उठून त्यांनी दुसरं कवितांचं पुस्तक लिहायला घेतलं, कितीला पडेल महाराष्ट्राला? मग एवढंही कळत नाही तुम्हाला? माझा मुलगा 12वीच्या वर्षाला आहे. तो मेरिट मध्ये येण्याची शक्यता आहे. तुमच्या या गोंगाटामुळे जर 1% जरी त्याचा कमी झाला ना, माझ्यापेक्षा वाईट माणूस कोणी नसेल सांगून ठेवतोय. मी आता इथून चाललोय. इथून गेल्यावर एवढा तरी आवाज आला. केवढा आवाज? एवढा तरी आवाज आला, येऊन तुमचा तांगडा तोडेन. तांगडा तोडेन तुमचा. तुझ्या पप्पा, हा कापायच्या आधी सांजा. सांगला ना तर राहू दे, मम्मीचा बर्थडे नाही काय. चल मागे सोल त्याचा रे, सोल. ए मागे ब्लू टिक चल. येशूत पडलाय तो. काय तुम्ही पण ना, पाणी दे. कसा आहे रे हा? बियर मारशील? अरे काय पण झालं तरी लिक्विडच आहे ना. डोळ्यावर पडल्यावर असं असं करून डोळ्याच उघडणार आहे ना तो. आगवण उठलं असं करून परत पडला तर लांब. माफ करा, एक मिनिट. बघ, मला माहित नव्हतं. मी घाबरू नको, मी चुकलो. इकडे ये रे. ए भाऊसाहेब इकडे. मी चुकलो, घाबरू नको. इकडे मला आवाज माझ्यात लई आहेत. घाबरू नको. बस बस बस. भाऊ नाही, भाऊ उलटा आहे. अरे नाही, इकडे ये. शांत, माझी चूक झाली. ऐक, शांत शांत. प्राजक्तामुळे नाही राहत, खोटं बोललो.
सांग काय नाव काय तुझा? मला नावाचं नाही. असं नाव काय तुझा? मला जरा श्वास घेऊ दे. माझं नाव अभिष्ट चिंतन विद्याधर कुरुक्षेत्रे. काय नाव काय? अभिष्ट चिंतन विद्याधर कुरुक्षेत्रे. हे नाव आहे, याला म्हणतात नाव. भाऊ यांची नावं माहितीये? नाही. तुझं नाव सांग. बेडक्या मॅंदू. काय नाव आहे? बेडक्या मॅंदू. मन नाही कळलं. बेडक्या मांडू. मांडू आहे हा. हे नाव आहे याचा. हे तुझं सांगे. चिल्लम चिकनी. अरे वा, प्रेक्षकांनी हसायला पाहिजे, हीच हसते. माफ करा, माझी चूक झाली. आणि हे जे उभं आहे ना याला विचार. नमस्कार. सांग नाव सांग. मिनी सुपर लायला. सुपर लैला. ही यांची नावा. हा पप्पा स्वतःचं नाव सांगा. सांग ना पप्पा. यांची नाव. खांडू पॉपकॉर्न. अरे बाजी म्हणजे माझा ओरिजिनल नाव नाही, लोकांनी ठेवलेलं आहे. म्हणजे अरे आपण गेम तसे करायचो, पॉपकॉर्न उडवायचो, तोंडात पडेपर्यंत दोघांना उडवायचो. लोकांनी ठेवला खांडू पॉपकॉर्न. पण भाई तुझा नाव जो आहे ना दष्टपुष्ट कुरु भाई अभिष्ट चिंतन कुरुक्षेत्रे. एक नंबर नाव आहे भाई. हो एक नंबर नाव आहे. तुला सांगतो या फॅमिलीला म्हणून मी इथं आणलाय तुमच्या सभ्य लोकांच्या सोसायटीत. सगळे वाया गेले, टप्पोरी झाल्यात, त्यांना मला तुमच्यासारखा सभ्य बनवायचा आहे म्हणून मी घेऊन आलोय. भाऊ तू काय बोलत होता? पडायच्या आधी काय बोलत होता? पडायच्या आधी काही नाही, तंगड तोडेन मग तलवार मग झोपलो, एवढंच होतं. अरे त्याच्या आधी काहीतरी बोलत होता ना तू पोराबद्दल. हो, माझा मुलगा आहे म्हणजे 12वीत आहे. पण मी सांगतो त्याला राजीनामा दे. मी आज तो इशू नाही काही. कितवीला आहे तुझा वर्गा? माझा मुलगा 12वीला आहे. आय एम सॉरी. मी माफ करा, मी तो सहज गेला. 11वी पास झाला म्हणून गेला. अदरवाईज ती शिक्षण संस्था आहे त्याप्रमाणे गेलं. म्हणजे मी त्यात खूप केलं. मला पण शिकायचं होतं, नाही शिकलो. रडताय तुम्ही? मला पण एवढा शिकायचा होता, या पोरांना पण शिकवायचा होता. नाही तू किती शिकलाय सांग? 15. 5वी शिकलाय तुम्ही? तू सांग किती शिकलाय? आपण लंगडाला शाळा सोडली. मला ना काहीच नाही कळलं हिच. लंगडा सोडली. लंगडा म्हणजे 7वी सोडली. उच्च शिक्षित आहे म्हणजे पंजा आणि म्हणजे उच्च शिक्षित. यांचा टोटल केला तरी तुझ्या पोराचा होणार नाही. बरोबर. एवढा यांचा टोटल केला तरी पोराचा होणार नाही. बरोबर. मी हे करतो. यांचं शिक्षण स्वतःला शिक्षण सांगा पप्पा. सगळं गाताय तुम्ही. बोल तुझं बोल. आपण दुसरी शिकला. दुसरी एक एक्स्ट्रा बोट तुम्ही दिलेला आहे. नाही मग पहिली 2 वर्ष शिकला म्हणून 2 बोट. हा दुसरी शिकला. मग तिसरी चालू होता, मध्येच सोडला, पायपातनं पळून गेला. तुमच्या तर जोकचा मस्त शपथ शिकायचा शपथ शिकायचा होता मला. एक काम कर ना, तुझ्या पोराला बोलव. तुझ्या पोराला बोलव. जो पोरगा 12वी पर्यंत शिकलाय मला त्याला बघायचा आहे. 12वीतला पोरगा कसा दिसतो मला बघायचा आहे. नाही पोरगा नाही. अरे आता बोला ना, तू बोलव ना या पोराला. नाही मला लग्न झालेलं नाहीये त्यामुळे मग पोरगा नाही. पोराला बोलव यार, असं नको करू तू. ए बोलव माझा बर्थडे आहे, बोलव त्याला. मी मगाशी बोललो का पोराबद्दल माझ्या? हा मग असेल. मी बोलवतो. मी बोलव पोराला बोलव. इथे जाऊन मी हाक मारतोय. मुक्तछंद. अरे तू पोराला बोलव ना यार. मुलाचंच नाव आहे मुक्तछंद. ऐकला? नाव ऐकला नाही तर तुझा मांडू. मुक्तछंद ये बाबा. ये. काय बाबा 2 घडीत जाऊन तो असं म्हणाला नाही अजून इथेच आहात? आई केव्हापासून वाट पाहते, चला घरी. बेटा त्या 2 घड्या इकडे दिसतायत का तुला? आईच्या गावात. हा कोण आहे? माझा सुपुत्र आहे. पाहिलं कसला चिकन आहे. याची स्किन बघ. स्किन? अरे
मी असा वट पिला तर दूध गळल. काय भाषा आहे ही? नाही 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 आवडला आपल्याला. असा गालगुच्चा घेऊ. गालगुच्चा घे सांगते आपल्या पोरीला तुझा पोरगा आवडला. 8 दिवसात 10 पोरं तरी तिला आवडतात. डायरेक्ट जीव येतो तिचा. आणि पोरगा नाही बोलला ना डायरेक्ट बोट छाटते, लॉकेट बनवून गळ्यात टाकते. हा पण घ्या दोनच घाल. दोनच घाल. बरोबर ठीक आहे. तिला नको त्रास देऊ तू यार. इकडे या. बस. आम्ही खरंच तर आयुष्यात चुका या होतात. भाई मटका छंद नाही मटका छंद नाहीये, मुक्त छंद आहे नाव त्याचं. बस इकडे बस. नको ना बस ना यार. 12वीतला पोरगा मला टच तर करू दे यार. अरे यार 12वीतला पोरगा बघितला यार मी आज. हाक मारायला लगेच यायचं का रे? नाही यायचं ना. येत नाही. ठीक आहे पप्पा, कळलं मला. मी काय बोलतो फक्त छंद नाही, मुक्त छंद नाव मुक्त छंद. तू काय करतो भाई? मी शिकतोय. शिकून काय धंदे लावणार? नाही दादा, शिक्षणाने ज्ञानवृद्धी होते, माहिती संपादित होते आणि अर्थार्जनाचे अनेक पर्याय उपलब्ध होतात. अरे बापरे. गाल पुढे कर. काय बोलला? आपल्याला आवडला. अर्थार्जनाचे अनेक पर्याय उपलब्ध होतात. अर्थार्जनाचे अनेक पर्याय उपलब्ध होतात. कळलं नाही पण आवडलं. परत बाबा इथले ते 3 शो लावले हिने माझे. मग बाळा आपण तारखा द्यायच्या नाही. ही विचार काय करते? सगळं तुम्हीच मला विचारायला लावताय. तुमच्या जवळ तुम्ही काय करता मला सांगा. आपण डिग्री विकतो. डिग्री विकतो? तुम्हाला पाहिजे कुठली? तुम्ही सांगा. आज आपण याला देणार आहे. तुला कुठली आज देणार आहे? कुठली डिग्री? MBA. पण नॉर्मली चांगला दिसतो, पण बोलताना ढेकर येतो त्याला ना. असं एक वाटलं मला. MBA बाबा. MBA ची डिग्री तुम्ही आता दिली? आणि रात्री कुठली येणार आहे? ही कुठली डिग्री आहे? अरे ते असतात ना, चला बरं वाटतं सकाळी खा संध्याकाळी घरी जा. एमबीबीएस ची डिग्री? एमबीबीएस ची डिग्री याला दाढीवाल्याला दिली तुम्ही? एमबीबीएस बापरे. अहो हे इलिगल आहे तुम्हाला सांग. टेन्शन येत नाही, आपल्या ताईचा बिझनेस आहे, काय प्रॉब्लेम नाही. पप्पा स्वतःची डिग्री सांगा ना. हा सांग ना पप्पा. पप्पाकडे पण डिग्री आहे आरती तुचकरची. कुठली? आरती तुचकर. आरती तुचकर आर्किटेक्चर. आपण आर्किटेक्चर आहे. तुमच्याकडे आर्किटेक्चरची डिग्री? गेल्या बर्थडेला दिली यार. मी म्हटलं नकोय बोलतो बर्थडे आहे पप्पा तुझा, घे तू आर्किटेक्चर. असं आहे यायचा. इथे आमचे आयुष्य जातात डिग्री साठी आणि तुमची बर्थडेला डिग्री मिळते. या दोघांचा सोड. हे जो उभा आहे हिचा विचार. हे ऐकवलं तेवढं नवल आहे हो. यांचं काय आपलं काय नाही. आपण सप्लायर आहे. चांगलं. एक्सपोर्ट इम्पोर्ट चांगला आहे. सप्लायर अरे नाही आपण लिकर सप्लायर आहे. लिकर म्हणजे चांगलं आहे ना. लायसन्स असेल मग तुमच्याकडे? अरे नाही, गावठी दारू फुग्यात ना ती सप्लाय करते. आई कधी रिक्षात बिक्षात चेअर मध्ये दिसली ना, काय वहिनी असं मारू नको, फुगे बांधलेले असतात. अरे बापरे. पटकन फुटतील. पप्पा हे सांगा तुम्ही सगळ्यांचा बिझनेस सांगितले, स्वतःचा बिझनेस पण सांगा ना. आपण आधी करायचो, आता नाही करत. अरे पण असं नाही सांगितलं पाहिजे म्हणून तर आपण तुझ्या प्रेमात पडला. मांडूळ विकायचो. मांडूळ विकायचो. उलट्या नकांचा कासव विकायचो. वेल माशाची उलटी विकायचो. 2 तोंडाचे नाक पण विकायचो. आधी आता काय नाही, आता सगळं सोडलाय. शपथ आता आपल्याला सभ्य बनायचं आहे. अजून 2 तोंडाचे नाग आहेत, घेऊन जातो. अरे घे भाई, पैसे येतात चांगले. नाही घरी ऑलरेडी 1 तोंडाचा आहे. काय करूया? 2 तेच बोलतोय यार. मला हे सगळं सोडायचं आहे. मला आता सभ्य व्हायचं आहे. ए भाई ऐक, मला ना यांना सगळ्यांना सभ्य बनवायचं आहे. तू यांना शिकव. हत्यारं कुठे आहेत? आता चल तू माफ कर मला. 1 मिनिट थांब. ऐक माझा डोका नको फिरू. हत्यार दे सगळ्यांना. इकडे द्या. ऐक भाई, बस इकडे. त्यांना आतपासून तू शिकव. घे. नाही बोलले तर मारून टाकतात ना. इथं बसव. बघ
आम्ही महिन्याला लय लाखात कमवतो, आम्हाला शिकायचं बिकायचं नाही, याला घरी पाठव. इज्जत मिळते काय तुम्हाला? हा, लोक बाहेर काळा धंदा करणारे म्हणून बोलतात. बाई तू शिकव यांना, आपल्याला माहिती नाही. एक काम कर, हे तलवार दे. अरे पप्पा यार, तलवार दे इकडे यार. पप्पा यार काय फालतू घे हे कोण बोलले ना, उभा कापतो की नाही? बस इकडे. आम्ही इथून जातो ना. शिकव. ह्याच्या पुढे करूया ना स्केट कधी. त्यांना शिकवायचा, पण नाही शिकला डायरेक्ट गोळीगार. आणि तू शिकवलं नाहीस ना, बघ मग. चल कुरकुरा शिकव, शिकव शिकव लवकर शिकव. मी इकडे. तू शिकतोस का तू की मी शिकवू? तुम्ही सुरुवात करा. मी बाळानो बसा या. ते खाली बसायचं. ये सांगते ते ऐका. तर चल बस. नका हे नका करू, तुम्ही पहिलाच दिवस आहे ना शाळेचा. हा मजा आली. चला उद्या भेटूया. बोला बाळांनो, खरं तर तुम्हाला काय मी शिकवणार. जगातलं सगळं तुम्हाला येतं, पण आपण मराठीपासून सुरू करूया. ठीक आहे. मराठीतलं काय शिकवायचं आहे? एखादी म्हण तुम्हाला माहिती आहे का? मला माहिती आहे. काय? आयरी पैरी सुक. अरे भांडू भारी ना. बाळा असं नाही रे, मराठीतनं नीट बोलायचं रे. अभिजात दर्जा मिळाली की नाही मराठी भाषेला, चुकायचं नाही ना. चुकायचं नाही बाळा. दुसरी बनतो. हा दुसरी. हा काका घ्या गवतात. मराठी भाषेशी मस्करी नाही करायची तुला. मस्करी नाही करायची. मारू नको या माझा. अति तेथे माती बोल. अति तेथे माती ह्याला म्हण म्हणतात. कविता आहे माहितीये? कविता माहितीये का? कविता माहितीये का? कविता माहितीये. बाळमध्ये माझी मैत्री आहे, मस्त नाचते. तू मार मार. कविता नाही. कविता कुठली सांग. कविता कुठली असं नाही बोलायचं. कविता कुठली? बाबा मी 2 गोळी त्यांना सांगतो, ते माझ्या मागे. बोल. गडद निळे म्हण. जलद भरुनी आले. म्हण. काय बोरकरांची कविता आहे. घे. गडद निळे जलद भरुनी आले. गुजू 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 गुजू. मारतोय. थांब बोलते मी बोलते ना. बोलते थांब तू. हे गडद निळे गडद निळे अरे मी बोलते. लेडीज नसली पाहिजे. बोलते. गडद निळे बोल. गडद निळे बोल. यांना साधी कविता येत नाहीये. एवढा पण येत नाही. जलद म्हणजे काय? जल्दी में. जलद म्हणजे ढग. ही गंगोत्री आधी साफ केली पाहिजे. गंगोत्री आहे ना, अशी आहे ना. हो बाबा. हे सगळे नदी नाले वगैरे सगळे यांचे शुद्धीकरण करायला लागतं. आधी गंगोत्री साफ केली पाहिजे. गडद निळे म्हण. म्हणतो आधी त्यांना शिकवायचा होता. गडद निळे बोल. काय? गडद निळे बोल. गडद निळे बोल. मांडू मारला. मांडू मारतोय. बोल. मांडू तलवार उचल. तलवार घे. ऐक ना. मांडू बोल. मांडू ऐक ना रे. मराठी भाषेची बनतास. दर्जा मिळालाय. वा. तुमच्या परफॉर्मन्सला ब्लू टिक. एकदम मुक्त छंदपणे परफॉर्म केलं. मस्त रॅपची परफॉर्मन्स. प्रसादा. वा. बोरकरांची कविता बऱ्याच वर्षांनी ऐकली शाळेनंतर, आजच म्हणजे. त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं अभिष्ट चिंतन. आणि खरोखरच एखादं कुरुक्षेत्र असल्यासारखं तुम्ही प्रत्येक स्किट करता, आणि त्याबद्दल कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. मी आता वाचल्यानंतर मला कळलं की ही संकल्पना सुनील डांग्यांची आहे. वा. अभिनंदन आणि टाळ्या सुनील डांगेसाठी. अमृता, तुझं मनपूर्वक स्वागत या मंचावर.
तुझं काम खूप आवडलं, तुझा वावर खूप छान होता, तुझ्या आवाजाचा वापर तू फार छान करतेस. थँक्यू सो मच. मजा आली, खूप मजा आली. वंडरफुल. मंडळी, नवरा बायको आले डॉक्टरांकडे डाएटचा सल्ला घेण्यासाठी. चला बघूया ते तिथे हास्याचा काय कल्ला करतायत तेच पाहण्यासाठी जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, विनोदाचे नवे फंडे ईशा डे आणि निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप यांना. डाएट कन्सल्ट टंट पृथ्वी प्रताप. मी नमस्कार बोला ना. नमस्कार. बापरे बसा तुम्हीच. मीच नमस्कार. प्लीज दमलाय तुम्ही. पाणी घ्या. अहो किती वर आहे तुमचं क्लिनिक? दमलेत. आमचं क्लिनिक वर आहे. 4 पाया घ्या. 4 मरायला झालं. नाही पाणी घ्या प्लीज. शांत. घ्या. बरं आलो तुम्ही भेटलात. खूप दिवस चाललो. अच्छा. तुम्हाला भेटायचंय. सल्ला पाहिजे होता तुमचा. नाही गरज आहेच तुम्हाला माझ्या सल्ल्याची. बस गरज आहे तुम्हाला सल्ल्याची. नाही माझं आता आहे बघा. आता काय बोलू, माझं नाही हिचं बघा काय झालंय. अरे एवढं काय झालं, काय वाढलंय बघा. महागाई आणि ही एकत्र वाढतायत. अत्यंत मुश्किल स्वभाव आहे तुमचा. तिला सांगतोय बाबा ह्या आवरेल तर शपथ नाही. म्हटलं भविष्य बघ, डायबिटीज होईल, ब्लड प्रेशर होईल, स्लीप ऍपनी होईल, अस्थमा होईल. चार शब्द नाही बोलतायत न दमता माणसाला. मला आजारी पाडायला निघालाय. मला बोलतायत कसं फुगलेत बघा. मी फुगलो. नाही फुगले. मला ऍक्च्युली कन्फ्युजन होतं थोडस. कोण कोणाला घेऊन आलाय नेमकं? काय डाऊट आहे आईला ना? काय डाऊट आहे? मी फिट आहे बाबा. मी एकदम शेप मध्ये. तुम्ही शेप मध्ये आहात? डॉक्टर गोल हा शेप नसतो. काय बसा जरा तुम्ही. बसा, जास्त बोलू नका. मी फिट आहे. कसं आहे बघा, आमच्या फॅमिलीमध्ये जीन्स मध्ये आहे ना. माझी आई, बाबा, भाऊ, काका, मावशी आम्ही सगळे गोल मटोल गरगरीत. अहो घरातले उंदीर आणि झुर्र पण एवढी काय सांगता? सगळे गोल आहेत पण आम्हाला त्याच्याशी काही प्रॉब्लेम नाहीये. आम्ही छान शुद्ध गोल गरगरीत आहोत. आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये. प्रॉब्लेम इथे शुगर आहे माणसाला. बरं मग ताबा नाही, जिभेवर ताबा नाही. माणसाचा जिभेवर ताबा पाहिजे. कुठेही कोणीही गोड खात असलेलं या माणसाला खायचं असतं. काहीही ताबा नाहीये तुमचा. तुम्ही जरा एकमेकांकडे नीट पहा. तुम्ही दोघंही जाड आहात. मी ऐक, त्यांना डायरेक्ट बोलतायत तुला. ऐक मला बोलतायत ते. मी दोघं काय मी जाड नाहीये. मी गोल आहे. बाई जाड म्हणजे शिडशिडीत, गोल म्हणजे पातळ एकदम. बोलू नका तुम्ही. जर जाड म्हणायचं असेल ना तर जाड तुमच्यामुळे होतीये मी. एक मिनिट. काय यांच्यामुळे कसं काय जाड होता तुम्ही? 1 मिनिट सांगू. सांग. अरे बाप, कालचाच किस्सा सांगते. या माणसाने 4 प्लेट रबडी मागवली. 4 हा आकडा आहे. रबडी मागवायचा 4 प्लेट रबडी. नाही तर काय. पण मला काळजी आहे. बायको म्हणून मी नाही तर कोण काळजी घेणार. त्यांच्या पोटात एवढं गोड जाऊ नये म्हणून 3 प्लेट मी घेतले. मी खाऊन टाकले. यांना एकच दिले. आज सांगते स्वतः 13 गुलाबजाम मागवले. 13 कोण खातं? खली तरी खातो एवढा 13 गुलाबजाम? कल्पना नाही पण 13 गुलाबजाम खाऊ नये हो. एवढं पोटात जाईल. 4 गुलाबजाम मला खावे लागले हिच्या वाटणीचे. अच्छा, तुम्हाला काय वाटलं मला कळलं नाही? तुम्हाला कळण्याआधी मी 4 खाल्लेले होते आणि लपवून ठेवले होते लॉकर मध्ये. मला तुला काय वाटलं त्या रबडीची लबाडी मला नाही कळणार. 2 रबडा ऑलरेडी कपाटात लपवलं होतं. ऐका काय होतंय, इतकं गोड खाणं बरं नाही. इतकं गोड का खाता तुम्ही? म्हणजे नेहमी नाही खातो. मग काल जिकडनं डिनरला पिझ्झा मागवला ना, एवढा तिखट पाठवला मेलाने. मला तिखट लागलं मग गोड मागवावं लागलं. मला ना तुमचं डाएटची संकल्पनाच कळत नाहीये. मुळात डिनरला पिझ्झा कोण खातं मॅम? बरोबर. आता तुम्ही सांगा म्हणजे पटेलीला मी सांगत होतो डिनरला पिझ्झा कोण मागवतं बाई? माझ्यासारखा बर्गर मागव. नाही एक्झॅक्टली. नाही हॅलो बर्गर पण पौष्टिक नाहीये. मुळात डिनरला पिझ्झा बर्गर असलं काही मागवायचं नाही. करणार काय?
डॉक्टर करणार काय? 2 चिकन बिर्याणी मागवलेल्या, मला एवढीशी दिली, बाकीची सगळी खाली. एवढीशी चिकन बिर्याणी. तुम्ही 2 खेपसे मागवल्या होत्या, त्यातलं मला एवढंच दिला, तुम्ही 1.5 खाल्ला, त्याचं काय? हो, पण आधी 6 नान खाल्लेलेस ना तू. 4 बटर रोटी आणि बटर चिकन कोणी खाल्लं होतं? मला 1 घास तरी दिला होता. पण नान मध्ये 2 पीस येतात, 6 दुने 12 खाल्लेस तू. पण बटर नव्हतं माझ्या नानला. हॅलो 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 सांग, कोणाच्या नानला बटर आहे आणि नाही याच्यात मला रस नाहीये खरं तर, पण हे सगळं तुम्ही आठवड्याभराचं सांगायला लागलात मला. काल रात्रीचं जरा परवा स्टमक जरा अपसेट होतं, तर म्हटलं लाईट आहार घेऊया. 1 दिवस लंघन करावं म्हटलं. काय केलं तुम्ही 1 दिवस? लंघन. हे लंघन नाही, उल्लंघन आहे. तुम्हाला कळत नाहीये. अरे अरे काय, अरे नाही रे, वेडे आहे का तुम्ही? तुम्ही रोट्या, नान, केप्सा, 2 केप्सा 1 माणूस खातो? अरे ना, खूप आहे हे. खरं लाईट होतं. बरं, खाता ते खाता, किमान जिम तरी करता का? कॅलरीज बर्न करता का? बरं झालं जिमचा विषय काढला. आता बोला. मी पाठवलं होतं जिम मध्ये, बोला, त्यांना विचारा. विचारा. त्यांनी तुम्हाला जिम मध्ये? हो, मला विचारू तर द्या ना. बोला आता. मी गेलो होतो. बरं, मी गेलो होतो, त्यांनी नाही घेतलं. का नाही घेतलं? कुठली जिम आहे जी घेत नाही लोकांना? कुठली जिम आहे? ते बोलले आमच्याकडे ट्रेनरची वॅकन्सी नाही आहे. तुम्ही जिम मध्ये ट्रेनर म्हणून गेला होता? गेलो होतो मी. कुठनं येतो इतका कॉन्फिडन्स? बघितलंय का स्वतःकडे? शरीर एसटी नाही, शरीर एसटी आहे ही. 5 माणसं पाठीवर घेऊन कुठेही गावाला निघाल तुम्ही सरळ. एवढे आहात तुम्ही. तुम्हाला बोलताय, दोघांना बोलतोय. तुम्ही जिमला व्यायाम करायला जाणं अपेक्षित आहे की नाही? 1 मिनिट. मी जिमला व्यायाम करायलाच गेले होते. हा, मग काय केलं? काय विचारा? काय केलं? घरून निघताना वडे घेऊन निघाली. जिम मध्ये जाईपर्यंत थंड झाले. स्टीम बाथ मध्ये वडे गरम करत बसले. थंड खाणार? सांगा आता. स्टीम बाथ मध्ये वडे गरम करून खातात? काय? 1 मिनिट, तुम्ही माझ्याबद्दल काय बोलताय? या माणसाचा, हा मला बोलतोय 2 डंबेल्सच्या मध्ये अक्रोड फोडून खाणारा माणूस. जिमभर अक्रोडचे तुकडे पडले, सालं पडली आहेत, कचरा 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 नुसता. मला सांगा, तुम्ही डाएट आहात, मला सांगा, अक्रोड हे पौष्टिक आहे की नाही? बरोबर, अक्रोड पौष्टिक आहे. दिवसाला 4 खावेच. 4 खावे ना, हा माणूस 400 खातो दिवसाला. हे बघा, आता बोला. माझ्याबद्दल सांगते. तिला ट्रेनरने काय सांगितलं, बाई 10 मिनिटं सायकल कर. ही बोलली मी 20 मिनिटं करू का? तो पण खुश झाला, करा. 20 मिनिटं सायकलवर बसून होती. ती सीट जी आत गेले ना, वरती यायलाच मागत नाही. ते सगळे तिकडे व्यायाम करणं ना, अशी सायकल चालवतात 10 मिनिटं. एवढीशी झाली सायकल. मला बोलणार ट्रेडमिल बघितलंय का आमच्या जिम मधलं? लोक घसरून पडायला लागलेत त्याच्यावरनं आता. का त्यांना बॅलन्स नाही करता येते? अहो, ते फोन ठेवायची जागा असते ना ट्रेडमिलवर, तिथे फ्रेंच फ्राईज ठेवून सतत खात असतो हा माणूस. माणसांपेक्षा मुंग्या जास्त पळतात त्या ट्रेडमिलवर. काय काढून टाकलं जिम मधनं यांच्यामुळे. अरे काढणारच तुम्हा दोघांना जिम मधून. तुम्हाला जिम मधून काय, तुम्हाला या जगातनं बाहेर काढेल कधीतरी कुणीतरी. ऐकत नाहीये. अरे तुम्हाला कळतंय का तुम्ही काय करताय तुमच्या शरीरासोबत? तुम्ही जिम मध्ये जाऊन सुद्धा वडे खाताय, फ्रेंच फ्राईज खाताय. काय करायला जायचं असतं जिम मध्ये? व्यायाम करायला जायचं असतो की नाही? पाहिजे ना बाईला. दोघांना बोलतोय. असं नका रे करू. मी ह्याला बोलतेय, तू त्या, असं नका करू. मी फिटच आहे. तुम्ही नाही आहात फिट. नाही, दोघेही फिट नाही आहात. काय होत आहे तुमचं ना, एकमेकांच्या तब्येतीकडे लक्ष देणं कमी पडतंय. स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्या, आपल्या पार्टनरच्या तब्येतीकडे सुद्धा लक्ष द्या. काय करा, एक सोपी पद्धत वापरूया का? मनावर ताबा ठेवता येईल? दोघांना सांगतोय, मनावर आहे. मग आपण एक काम करूया, थांबा. काय होतं ना, आपल्या आयुष्यात ना शुगरचं प्रमाण वाढलेलं आहे. आपण सतत काहीतरी गोडाचा चहा पितो, कधी कधी खीर खातो, काहीतरी स्वीट डिश खातो. माझी बायको मला रोज स्वीट डिश पाठवते डब्यातनं, पण थोडीशीच पाठवते. आज काय, अरे वा, रसगुल्ले आहेत. पण इथेच परीक्षा आहे तुमची. मनावर ताबा ठेवायचा. आपण समोर कितीही चांगला पदार्थ आला, चमचमीत गोड काही आलं, आपण म्हणायचं नाही, मी तुला खाणार नाही. ओके, चला आता या रसगुल्ल्याकडे बघून बोलायचं, हे रसगुल्ल्या मी तुला खाणार नाही. खायचं नाहीये पण. हा, बोला. नाही रसगुल्ल्या मी तुला खाणार नाही. गुड, पहिली पायरी आहे. गुड, मला जमणारच होतं. काय झालंय मला माहिती आतमध्ये. यांना जमणार नाही. आता मला जमणार. चला बघा. घ्या. खायचं नाही बरं. हा, हे रसगुल्ल्या मी तुला खाणार नाही. हे रसगुल्ल्या मी तुला खाणार नाही. नाही.
वाक्यात नाही येतंय पण मानेत हो येतोय असं नाही. आतनं आलं पाहिजे, डायरेक्ट आतनं आलं पाहिजे. असं आहे यांचं. हे रसगुल्ल्या मी तुला खाणार. हे नाही तुमच्या इशाऱ्यांमध्ये हे रसगुल्ल्या मी तुला खाणार नाही आता पण नंतर खातो असं आहे. ते नाही असलं पाहिजे. आता सांगा की मी तुला खाणार नाही. बोला. हे रसगुल्ल्या मी तुला तिने खाल्ला. काय करताय तुम्ही? खाल्ला त्यांना वाचवायला खाल्ला मी. सुवर जाऊ नये परत म्हणून मी रसगुल्ला. मला रसगुल्ला द्या. तिनं पण खाल्ला. मला पण खायचंय. मला रसगुल्ला मला पाहिजे. तिने काय खाल्ला? मला त्या बायकोने दिला होता यार मला स्वीट डिश म्हणून. तुमच्या पुढे शुगर जाऊ नये म्हणून खाल्ला. मी कंट्रोल करत होतो. असंच करावं लागतं मला. नाही तुमच्या लक्षात येत आहे का? तुम्ही बघितलं का कुठल्या थराला गेला तुम्ही ना जनावर व्हायला लागलाय गोड खाण्यासाठी. असं नका करू. तुम्हाला आत्ताच तुमच्या शरीरावर ताबा मिळवावा लागणार, मनावर ताबा मिळवावा लागणार. डाएट असं फॉलो नाही होत खांडेकर. रसगुल्ला मस्त. नका मला सांगू रसगुल्ल्याचं. ऐका ना मी तुमच्या तब्येतीसाठी सांगतोय की नाही. दोघांनी जरा स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्या. मी फिट आहे यांना सांगा. सांगा काय मी डोकं आपटून मेलोय मी दोघंही अनफिट आहात. ऐका ऐका हे सगळं राहू द्या. तुम्हाला हेही जमणार नाहीये. सोप्पा मार्ग सांगू. आपल्या शरीराला हालचाल करण्यासाठी भाग पाडा. त्याच्यासाठी ना काहीतरी कारण शोधा. चालायला जात नाही ना तुम्ही, मग काय करू शकता? समजा आता हे पेन आहे, इकडे हे पेन आहे. हे पेन तुम्ही टाका आणि त्यांना म्हणा तू उचल. कधी कधी तुम्ही पेन टाका आणि त्यांना सांगा तुम्ही उचला. है की नाही? काय होईल म्हणजे तुमच्या शरीराला जरा मुवमेंट मिळेल. उचल. हा उचला. उचल. चला उचलणार. मला विचार ना. उचलला. आधी तुम्ही वाका मग मी वाकेन. असं काय ठरलं नव्हतं आधी. तू ठीक आहे. हे आधी फाईल तू उचल. हॅलो हॅलो. नाही असं नाहीये. हॅलो आधी ते उचला मग मी उचले. नाही माझं ऑफिस आहे हे. ऐका हॅलो तुम्ही भांडायचं नाही. मग मी ते उचलेन मग तू आधी डबा उचला मग मी. हे आधी हे उचल तू मग मी उचल. अरे माझं पाकिट आधी ते उचला. अरे काय करताय यार? थांबा ना यार. उचला. अरे काय भाव का तुम्ही? आधी खुर्ची जागेवर आणा मग मी उचले. अरे हॅलो. अरे यांना कोणी पाठवलं यार? हॅलो अरे यार. अरे यार यांना कोणीतरी. हॅलो अरे कोण आहे का यार? ही कोण माणसं आले तर माझ्या ऑफिस. हॅलो खुर्ची उचला आधी. उचला. हे डॉक्टर कुठे गेले? माहित नाही. पळवलंस परत एका कन्सल्टंटला तू. मी कुठे पळवला? लय बोललो ग मगातपासून. भूक नाही लागली? खूप भूक लागली. काय मिसळ खाऊया? फरसांटीतून नेऊया. अफलातून कॉन्सेप्ट. मला खूप माणसांची आठवण आली तुमच्यासारख्या. अर्थातच डाएट काय खायचं काम नाहीये. मस्त झाला परफॉर्मन्स. निर्मित ताई कोणाची संकल्पना आहे? गोस्वामींची संकल्पना आहे. मला नाही बोलायचं याच्यात. काही नाही रे आपण छान होत असेल. हे उगाच आपले बारीक. मी तर सांगते ना मी फिट आहे की नाही हे बघायला तुम्ही आजीबाई जोरात बघायला या. करेक्ट. म्हणजे जजिंग करताना प्रमोशन हे फार वा वा वा. पण काही नाही याच्यावर खरंच मी काही बोलणार नाही कारण हे सगळं मला बोलले होते. सगळं सही असती तर हे केलं असतं का तुम्ही? मी रुसले. मी तुम्हा सगळ्यांवर रुसले. नाही तुम्ही दोघं या फक्त इकडे माझ्याकडे मला भेटायला. आपला ग्रुप आहे. आपला ग्रुप हा नाही आपला.
आणि याच बरोबर इथे वेळ झाली निरोपाची. भेटूया उद्याच्या भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक.